नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाडी। तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण 12वीच्या अकाउंट विषयाची तयारी करून घ्यायला आणि तयारी करून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपण अकाउंट विषयाचं मला वाटतं रिव्हिजन सुरू केलं आहे का नाही? मला वाटतं का तुम्हाला वाटायला पाहिजे रिव्हिजन सुरू केले। या अगोदर आपण भागीदाराची निवृत्ती, भागीदाराचा मृत्यू, भागीदाराचा प्रवेश, भागीदारीचं विसर्जन यावर आपण काही मोजके उदाहरणं घेतलेली आहेत। ठीक आहे, आजच्या भागामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागांचं लेखांकन 8 मार्कासाठी यावर तुम्हाला उदाहरण असणार आहे। तर भागाचं लेखांकन या प्रकरणाची आपल्या थोडक्यामध्ये तयारी करायची आहे, या प्रकरणाचं थोडक्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करायचंय। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला मिळतील। आणि व्हिडिओ जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आवडत असेल तर व्हिडिओला सगळ्यांनी काय करायचे, लाईक करायचे। ओके, आणि ह्या चॅनलची लिंक, या व्हिडिओची लिंक जी आहे इतर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला काय करायचे, पोहोचवायचे। चला तर मग आपण वेळ न लावता सुरू करूता भागांचं लेखांकन। आता भागाचं लेखांकन हे सांगत असताना यामध्ये बघा भागाचं लेखांकन या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वर्किंग नोट जमणं महत्वाचं आहे, कारण वर्किंग नोट जमल्याच्या नंतरच तुम्हाला बाकीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी काय होऊ शकतात, समजू शकतात। थोडक्यामध्ये आपण काही काही संकल्पना आहेत त्यांची चर्चा, मला वाटतं तुम्ही संकल्पना वाचून घेतल्या तरी चालतील, आहे का नाही? आता इथं बघा, भांडवल हे कोणत्याही व्यवसाय संस्थेचं जीवन रक्तवाहिनीचं कार्य करते। ऑब्जेक्टिव्ह साठी हे विधान थोडंसं महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, वाचून जायचंय। ठीक आहे, त्यानंतर बघा हे भागांचे प्रकार, समहक्क भाग, पूर्वाधिकार भाग, हे तुम्हाला माहिती पाहिजे। आता सगळ्यात महत्वाचं बरं का, हे वाचून जा। ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून भाग भांडवलाचे प्रकार: अधिकृत भाग भांडवल, निर्गमित किंवा विक्रीस काढलेलं भांडवल, त्याचबरोबर अभिदत्त किंवा विक्री झालेलं किंवा खपलेलं भांडवल, त्याचबरोबर मागणी केलेलं भांडवल, त्यानंतर प्रदत्त भरणा झालेलं किंवा वसूल झालेलं भांडवल, त्याचबरोबर राखीव भांडवल। तर हे का वाचून जा, कारण ऑब्जेक्टिव्हला 100% यावर एवढ्या प्रकारावर कमीत कमी 2 प्रश्न असतात। यासाठी हे 5ला 5 भाग भांडवलाचे प्रकार जे आहेत, 6ला 6 काय करायचे, चांगल्या प्रकारे तुम्हाला वाचून जायचे। हे उदाहरण पण आहे बघा, हे उदाहरण तुम्हाला बघून जायचे। ठीक आहे, जशास तसे विचारते हे उदाहरण, भागाच्या लेखांकनामध्ये काहीच नाही, जशास तसं तुम्हाला उदाहरण विचारलं जाईल। चला मग आता वेळ न लावता आपण डायरेक्ट काय करूता, भागाच्या लेखांकनावरचं जे उदाहरण आहे तर ते उदाहरण आपण डायरेक्ट सुरू करूत, आहे का नाही? चला बघा, बेसिकचं उदाहरण आहे हे, 1च मिनिट एकदा चेक करतो। ओके, दिसायले का एकदा क्लिअर बघा। दिसायले आता नो प्रॉब्लेम, दिसून जाईल। आता भागाचं लेखांकन यावरचं जे पहिलं उदाहरण आहे बघा, गजानन लिमिटेडने प्रतिभाग 10 रुपये प्रमाणे 60,000 समभाग काय केले होते, निर्गमित केले होते। निर्गमित केले होते म्हणजे काय केले होते, विक्रीस काढले होते। आता या भागावर बघा खालील प्रमाणे रक्कम मिळणार आहे। मग आपल्याला काय करायचंय, या प्रकारचं त्यांनी उदाहरण दिले, आपल्याला सोडवायचे वर्किंग नोट। आता वर्किंग नोट सोडवत असताना बघा इथं समजून सांगतोय का नाही, वर्किंग नोट सोडवत असताना बघायचं किती भाग विकायला काढलेत, 60,000। आणि इतर काही भागांची म्हणजे अर्ज इतके काही सांगितले का, सांगितलेलं नाही। डायरेक्ट बघा प्रार्थना, प्रार्थना म्हणजे अर्ज, अर्ज किती रुपये प्रमाण आहे, 2 रुपये प्रमाण आहे। आवंटन किती रुपये प्रमाण आहे, 3 रुपये प्रमाण आहे। प्रथम याचना 3 रुपये प्रमाणे, अंतिम याचना 2 रुपये प्रमाणे। या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 10 रुपये यायले का, यायले, म्हणजे 10 रुपयाची विभागणी या प्रकारे केली। मग आता सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा लिहायची पहिली वर्किंग नोट अर्ज। आता अर्ज किती आलेत बघा, 60,000। काय म्हणले त्यांनी, निर्गमित सर्व भागाकरिता अर्ज प्राप्त झाले, जेवढे भाग विकायला काढले तेवढ्या भागासाठी अर्ज आले। अर्ज किती, 60,000, 60,000 गुणिले 2। ओके, मग 60,000 गुणिले 2 किती येणार, 1,20,000 रुपये एवढी रक्कम अर्जाची येणार। त्यानंतर दुसरी रक्कम, दुसरी वर्किंग नोट काय आहे, दुसरी म्हणजे बघा तुम्ही भाग आवंटन आहे।
मग या ठिकाणी तुम्ही लिहायचं आवंटन. किती भाग आहेत? 60,000 भाग आहेत. 60,000 भागाचं आवंटन किती रुपये प्रमाणे झाले? 3 रुपये प्रमाणे झाले. गुणिले 3 रुपये करा, किती येणार? 1,80,000 रुपये येणार. किती येणार? 1,80,000. त्यानंतर बघा प्रथम हप्ता म्हणजे प्रथम याचना म्हणजेच प्रथम हप्ता किती रुपये प्रमाण आहे? 3 रुपये प्रमाण आहे. मग इथं लिहायचं प्रथम हप्ता 60,000 गुणिले 3 रुपये किती येणार? 1,80,000. ओके. त्यानंतर अंतिम हप्ता किती रुपये प्रमाण आहे? 2 रुपये प्रमाण आहे. मग इथं लिहायचं अंतिम हप्ता 60,000 गुणिले 2 रुपये म्हणजे किती येणार? 1,20,000. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही सोडवली आपण वर्किंग नोट. वर्किंग नोटला पण मार्क असतात. 2 मार्क वर्किंग नोटला असतात, बाकीचे 6 मार्क उदाहरणाला असतात. किंवा 1 मार्क जरी वर्किंग नोटला पडला तर बाकीचे 7 मार्क उदाहरणाला असतात. ठीक आहे. त्या उदाहरणानुसार वर्किंग नोटला मार्क कमी जास्त होऊ शकतात. पण वर्किंग नोट महत्वाची आहे. वर्किंग नोट समजली म्हणजे तुमचा बाकीचा फॉर्म्युला समजा क्लिअर झाला. आता इथं बघा आपण अर्ज, आवंटन, प्रथम हप्ता, अंतिम हप्ता एवढं सांगितले. त्यानंतर सर्व संबंधित रकमा काय झाल्या म्हणलं? योग्य वेळी मिळाल्या. एकदम बेसिक प्रॉब्लेम आहे. कदाचित हे प्रॉब्लेम आल्यावर तुमचं खूप नशीबच चांगलं म्हणावं लागलं आहे का नाही? बघा मग आता ही 4 प्रकारच्या वर्किंग नोट आहेत आणि प्रत्येक वर्किंग नोट मध्ये बघा तुम्ही ह्या प्रत्येक प्रकारच्या घटकांमध्ये नोंदी किती होणार? 2-2 होणार. आता अर्जाची रक्कम किती? 1,20,000 आहे. अर्जाची रक्कम 1,20,000 आले. मग अर्जाच्या नोंदी किती होणार? 2. पहिली कोणती अर्जाची रक्कम मिळाली? दुसरी अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. दुसरी आवंटनाची रक्कम मागवली. त्याच्यानंतर चौथी नोंद काय होणार? आवंटनाची रक्कम मिळाली. प्रथम हप्त्यामध्ये प्रथम हप्त्याची रक्कम मागवली, प्रथम हप्त्याची रक्कम मिळाली. अंतिम हप्त्यामध्ये अंतिम हप्त्याची रक्कम मागवली, अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली. आता इथं बघा 1,20,000 आहे. अर्जाची रक्कम मागवल्यास काय नोंद होणार? बघा सॉरी मागवत नाहीत, मिळते अर्जाची रक्कम डायरेक्ट. काय होणार? 1 नंबरची नोंद बँक खाते नावे 1,20,000 आणि एक काळजी घ्यायची बरं का, जे भाग आहेत त्या भागाचं नाव लिहा. आता या उदाहरणामध्ये कोणते भाग सांगितलेत? या उदाहरणामध्ये बघा कोणते भाग सांगितलेत? समभाग सांगितलेत. मग सरळ सरळ काय करायचं? समभागच घ्यायचा. समजून घ्या. समभाग सांगितलेत तर काय करा? सरळ सरळ समभाग घ्यायचे. मग या ठिकाणी बघा पहिली नोंद काय केलंय? बँक खाते नावे 1,20,000 आणि समभाग अर्ज खात्याला जमा. या ठिकाणी जमा म्हणलं तरी चालतंय. किती रुपये? 1,20,000. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. 60,000 समभागावर प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे अर्जाची रक्कम मिळाल्याबद्दल. त्यानंतर अर्जाची रक्कम मिळाली. अर्जाची रक्कम मिळाल्यास काय करतात? मिळालेली अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवतात. मग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्यास नोंद काय होणार? बघा समभाग अर्ज खाते नावे 1,20,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 1,20,000. स्पष्टीकरण लिहायचं डायरेक्ट की समभाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्याबद्दल. त्यानंतर आपण 2 नंबरची वर्किंग नोट सोडवली होती. बघा 2 नंबरची वर्किंग नोट काय सोडवली होती? आवंटन. आता आवंटनाची रक्कम डायरेक्ट मिळत नाही. आवंटन असेल, प्रथम हप्ता असेल, अंतिम हप्ता असेल, या रकमा अगोदर मागवाव्या लागतात. ओके. ह्याच्या काही बेसिक नोंदी आहेत बघा. बेसिक नोंदी तुम्हाला वाचाव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. खूप महत्वाचे आहे. बेसिक नोंदीवर तुमचे 6 मार्क कसे फिक्स होतात. तर बघा आवंटनाची रक्कम मागवली. आवंटनाची रक्कम मागवली, मिळाली म्हणून आपण डायरेक्ट नोंदी समजून सांगतो. ठीक आहे. आता बघा आवंटनाची रक्कम मागवल्यास नोंद काय होणार? समभाग वाटप खाते नावे किती रुपये? 1,80,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 1,80,000. प्रतिभाग 3 रुपये प्रमाणे 60,000 समभागाच्या वाटपाची म्हणजेच आवंटनाची रक्कम मागवल्याबद्दल. आता आवंटनाची रक्कम मागवली म्हणल्यास आवंटनाची रक्कम काय होणार? प्राप्त होणार. मग आवंटनाची रक्कम प्राप्त झाल्यास त्याची नोंद काय होणार? बँक खाते नावे 1,80,000 आणि समभाग वाटप खात्याला जमा 1,80,000. समभाग वाटपाची रक्कम म्हणजेच आवंटनाची रक्कम मिळाल्याबद्दल. त्यानंतर प्रथम हप्ता बघा 3 रुपये प्रमाण होता. 60,000 भागाचे 1,80,000. प्रथम हप्त्याची रक्कम पण मागवावं लागते. प्रथम हप्त्याची रक्कम मागवल्यास नोंद काय होणार? समभाग प्रथम हप्ता मागणी खाते नावे किती रुपये? 1,80,000 रुपये आणि समभाग भांडवल खात्याला जमा
80,000 रुपये प्रथम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल. आता रक्कम मागवल्या तर रक्कम मिळाल्याबद्दल नोंद करायची लगेच पुढची. प्रत्येक नोंदीच्या जोड्या लक्षात ठेवायच्या. रक्कम मागवली की रक्कम मिळणार. आता या ठिकाणी प्रथम हप्त्याची रक्कम मिळाल्यास बँक खाते नावे 1,80,000 समभाग प्रथम हप्ता खात्याला जमा 1,80,000. ओके. त्याच्यानंतर बघा अंतिम हप्त्याची रक्कम. अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्यास अंतिम हप्ता मागणी खाते नावे 1,20,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 1,20,000. अंतिम हप्त्याची रक्कम प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे 60,000 भागाच्या अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल. आणि शेवटची नोंद अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्यास बँक खाते नावे 1,20,000 आणि अंतिम हप्ता खात्याला जमा 1,20,000 अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्याबद्दल. झालं. आता यानंतर ऑनेस्टी कंपनी लिमिटेड बघा, यामध्ये पूर्वाधिकार भाग म्हणले. आता पूर्वाधिकार भाग त्यांनी काय म्हणले बघा, 10 रुपये प्रमाणे देय असलेले निर्गमित केले. आता या 10 रुपयाचे कॅल्क्युलेशन करायचं कसं तर बघा, अर्जासोबत 4 रुपये, भाग वाटपावर 2 रुपये म्हणजे आवंटनावर 2 रुपये आणि प्रथम व अंतिम हप्ता कॉमन दिलाय. किती रुपये प्रमाणे? 4 रुपये प्रमाणे. 4 आणि 4 8 आणि 2 10. 10 रुपये प्रमाणे आले का कॅल्क्युलेशन? ठीक आहे. आता डायरेक्ट काय सांगितले बघा, सर्व भागासाठी प्रार्थना अर्ज प्राप्त झालेत आणि येणे असलेली संपूर्ण रक्कम मिळाली आहे. म्हणजे जेवढे भाग विकायला काढलेत किती? 20,000. तर 20 ला 20,000 भागासाठी काय प्राप्त झालेत? अर्ज प्राप्त झालेत. मग आता काय करा, वर्किंग नोट. पहिली वर्किंग नोट अर्ज किती भाग आहेत? 20,000 भाग आहेत. 20,000 गुणिले अर्जाची रक्कम किती आहे? 4 रुपये. म्हणजे किती येणार? 4 2 8 म्हणजे 80,000. नंतर 2 नंबरची वर्किंग नोट का? वाटप. वाटप म्हणजेच आवंटन. 20,000 भागाचे किती रुपये प्रमाण आहे? 2 रुपये प्रमाण आहे. किती येणार? 40,000. नंतर काय आहे? प्रथम व अंतिम हप्ता. प्रथम व अंतिम हप्ता 20,000 भागाचा किती रुपये प्रमाण आहे? 4 रुपये प्रमाण आहे. किती येणार? 80,000 रुपये येणार. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 6 नोंदी होतील. किती नोंदी होतील? 6 नोंदी होतील. अर्जाची रक्कम मिळाली, अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. वाटपाची रक्कम मिळाली, मिळाली नाही, वाटपाची रक्कम मागवली, वाटपाची रक्कम मिळाली. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली आणि प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली. या ठिकाणी बघा, आता अर्जाची रक्कम मिळाल्यास 1 नंबरची नोंद काय केली या ठिकाणी बघा, बँक खाते नावे किती रुपये? 80,000 आणि पूर्वाधिकार भाग ज्या भागांचे या म्हणजे गणितामध्ये एंट्री केले, ज्या भागाची नोंद आहे, ज्या भागाचा उल्लेख आहे त्याच भागाचं नाव लिहायचं. आणि कोणत्याच भागाचा उल्लेख नसेल तो कोणताच भाग लिहायचा नाही. ठीक आहे. बघा, बँक खाते नावे 80,000 आणि पूर्वाधिकार भाग अर्ज खात्याला जमा 80,000. प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे 20,000 पूर्वाधिकार भागाच्या अर्जाची रक्कम मिळाल्याबद्दल. अर्जाची रक्कम मिळाल्यास ती रक्कम कुठं पाठवतात? भाग भांडवल खात्याला पाठवतात. मग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्यास नोंद काय होणार? भाग अर्ज खाते नावे 80,000 आणि पूर्वाधिकार भाग भांडवल खात्याला जमा 80,000. भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला काय केल्याबद्दल? पाठवल्याबद्दल. त्यानंतर पुढची वर्किंग नोट काय आहे बघा, अर्जाची रक्कम झाली वाटपाची, आवंटनाची. वाटप म्हणजेच आवंटन. आवंटनाची रक्कम मागवल्या. आवंटनाची रक्कम किती रुपये मागवल्या बघा, 2 रुपये प्रमाणे मागवल्या. 20,000 भागाचे किती यायले? 40,000 यायले. आपण वर्किंग नोट स्टार्टिंगला सांगितली होती बघा. मग डायरेक्ट ती नोंद करायची. पूर्वाधिकार भाग आवंटन खाते किंवा वाटप खाते नावे 40,000 आणि पूर्वाधिकार भाग भांडवल खात्याला जमा 40,000. स्पष्टीकरण लिहायचं, प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे 20,000 पूर्वाधिकार भागाच्या वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल. आता वाटपाची रक्कम मागवली, सगळ्या रक्कम प्राप्त झाल्या म्हणून सांगितले गणितामध्ये. मग नोंद काय होणार? बँक खाते नावे 40,000 पूर्वाधिकार भाग वाटप किंवा आवंटन खात्याला जमा किती रुपये? 40,000. भाग वाटपाची रक्कम मिळाल्याबद्दल. त्यानंतर प्रथम व अंतिम हप्ता कॉमन दिला या गणितामध्ये. मग डायरेक्ट याची नोंद करायची, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल. पूर्वाधिकार भाग किंवा डायरेक्ट जरी लिहायचं, हे सुद्धा पूर्वाधिकार लिहिलं गेलं इथं. प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे 80,000 पूर्वाधिकार भाग भांडवल खात्याला जमा 80,000. प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे 20,000 भागाच्या 20,000 पूर्वाधिकार भागाच्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल. किंवा डायरेक्ट जर लिहिल्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल तरी चालते, चुकत नाही. त्यानंतर बँक खाते नावे 80,000
आणि पूर्वाधिकार भाग प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा 80,000 प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्याबद्दल या प्रकारची या ठिकाणी काय करायची नोंद करायची। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती थोडक्यात वाचून घ्या, थोडंसं महत्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून याचा तुम्हाला फायदा होईल। काय होईल बघा, भागांचा आधी मूल्यावर किंवा प्रव्याजीवर निर्गमन करणे म्हणजे भागांची काय करणे विक्री करणे या ठिकाणी सांगितले बघा। तर बघा प्रमंडळ आपले भाग त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीने निर्गमित किंवा विक्री करू शकतो। भागाच्या मूल्यापेक्षा जास्त असणाऱ्या निर्गमित मूल्याला भाग आधी मूल्य किंवा प्रव्याजी असे म्हणतात। म्हणजे भागाची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू जेवढी मूळ किंमत आहे मूळ किमतीपेक्षा जर जास्त किमतीला भागांची विक्री होत असेल तर त्याला भागाचा आधी मूल्यावर किंवा प्रव्याजीवर निर्गमन असं म्हणतात। उदाहरणासाठी 10 रुपयाचा भाग 13 रुपयाला विकणे। ओके, मग यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातूनची लाईन कोणती आहे बघा की आधी मूल्यापासून प्राप्त रक्कम ही एक स्वतंत्र खात्यामध्ये जमा केली जाते त्यास भाग आधी मूल्य खाता असं म्हणतात। ही वेळ महत्वाची आहे, आधी मूल्यापासून प्राप्त होणारी रक्कम स्वतंत्र खात्यामध्ये जमा केली जाते त्यास भाग आधी मूल्य खाते किंवा प्रतिभूती प्रव्याजी खाते म्हणून ओळखलं जाते। आणि या खात्याची जमाबाकी ही ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला दर्शवतात देयता बाजूला। म्हणजे भाग प्रव्याजीची रक्कम जी आहे भाग प्रव्याजी खात्याची जमाबाकी म्हणजे जमाबाजूची बेरीज जास्त असणे तर ती ताळेबंदाच्या पुढे दाखवतात देयता बाजूला दाखवतात। ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून ही ओळ महत्वाची आहे। आणि इथं बघा कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यास भाग आधी मूल्याची हाताळणी ही भाग आवंटन प्रसंगी करण्यात यावी। म्हणजे आवंटनाची राशी देय होते किंवा प्राप्त होईल यापैकी कोणत्याही वेळेस भाग आधी मूल्याची रक्कम काय करावी जमा करण्यात यावी। आता इथं बघा भाग आवंटन प्रव्याजीवर आवंटन केल्यास त्याची नोंद काय होते ती बघा, भाग वाटप खाते नावे म्हणजेच भाग आवंटन खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा आणि भाग प्रव्याजी खात्याला जमा। काहीच नाही, भाग आवंटनाची आपण नोंद जी करता की नाही भाग वाटपाची म्हणजे भाग वाटपाची रक्कम मागवली म्हणून त्याच नोंदीसोबत ही नोंद करायची, तीच नोंद आहे बघा। भाग वाटप खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा, फक्त एक शब्द ऍड करायचे एक ओळ ऍड करायची कोणती भाग प्रव्याजी खात्याला जमा, वेगळं असं काही पण नाही। सॉरी बघा तब्येत बिघडली थोडीशी, हा काही अडचण आहे आजच्या दिवस फक्त। बघा अंकिता लिमिटेडचं उदाहरण आहे। आता या उदाहरणामध्ये काय केलं त्यांनी आधी मूल्यावर भागांचं निर्गमन केले म्हणजे विक्री केली। कशी केली आहे तर बघा अंकिता लिमिटेडने प्रत्येकी 10 रुपयाचा भाग 2 रुपये प्रव्याजीवर म्हणजे 10 रुपयाचा भाग 2 रुपये प्रव्याजीवर म्हणजे किती रुपयाला 12 रुपयाला काय केलाय विक्रीस काढलाय। आणि याप्रमाणे त्याने कंपनीने किती भाग विकायला काढलेत 10,000 समभाग विक्रीचा प्रस्ताव जनतेसमोर ठेवलाय म्हणजे 10,000 समभाग त्यांनी काय केलेत विकायला काढलेत। आता या भागावर बघा खालील प्रमाणे रक्कमा मिळणार आहेत, त्यामध्ये अर्जासोबत 4 रुपये प्रमाणे आवंटनावर 4 रुपये प्रमाणे, पण याच्यामध्ये 2+2 आहे बरं का, 2 रुपये आवंटनाचे आहेत आणि 2 रुपये प्रव्याजीचे आहेत, तुम्हाला हे समजत असेल ठीक आहे। त्यानंतर प्रथम व अंतिम हप्ताची शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे आता शिल्लक राहिलेली रक्कम काढायची कशी 10 रुपयाचं कॅल्क्युलेशन करायचं का 12 रुपयाचं करायचं निश्चितच आहे, प्रव्याजीवर म्हणल्याच्या नंतर या 12 रुपयाचं कॅल्क्युलेशन करायचं। आता या 12 रुपयापैकी बघा 4 रुपये अर्जाचे गेले प्लस 4 रुपये आवंटन आणि प्रव्याजीचे गेले तर उरले किती रुपये 4 रुपये उरले, ते 4 रुपये कशाचे असतील प्रथम आणि अंतिम हप्त्याचे असतील। ओके, या ठिकाणी आता इथं आपण समजून सांगितलं। पुढे काय सांगितले बघा जनतेद्वारे सर्व भागासाठी भागांची खरेदी करण्यात आली आणि येणे असलेली सर्व रक्कम काय झाली मिळाली। आता या ठिकाणी आपल्याला वर्किंग नोट सोडवायचे आहे। वर्किंग नोट सोडवत असताना बघा डायरेक्ट इथं समजून सांगतो, अर्जाची रक्कम बघा, आता अर्जाची रक्कम किती आहे 10,000 भाग आहे, 10,000 भाग आहेत आणि 4 रुपये प्रमाणे अर्जाची रक्कम आहे। 10,000 गुणिले 4 म्हणजे किती झाले 40,000 झाले। त्यानंतर दुसरी वर्किंग नोट काय आवंटन असं लिहायचं, वर्किंग नोट मध्ये आवंटन लिहा। ओके, आवंटन किती रुपये प्रमाण आहे 4 रुपये प्रमाण आहे, डायरेक्ट लिहा 10,000 गुणिले 4 बरोबर किती येणार 40,000 येणार। पण आवंटनामध्ये काय करा
एक लिहायचं वाटप 10,000 गुणिले 2 रुपये म्हणजे किती येणार 20,000. नंतर लिहा प्रव्याजी 10,000 गुणिले 2 म्हणजे किती हजार 20,000. म्हणजे इथं बघा आवंटनाचे 40 आहेत पण त्याच्यापैकी 10,000 वाटपाचे म्हणजे आवंटनाचे 20,000 वाटपाचे आणि 20,000 कशाचे आहेत प्रव्याजीचे आहेत. आणि प्रथम व अंतिम हप्ता किती रुपये प्रमाण आहे 4 रुपये प्रमाण आहे. मग 10,000 गुणिले 4 बघा प्रथम व अंतिम हप्ता 10,000 गुणिले 4 म्हणजे किती येणार 40,000 येणार. बस एवढंच आहे. ही झाली वर्किंग नोट. आता ह्याच्या नोंदी करायच्यात. नोंदी किती होणार 6 होणार. अर्जाची रक्कम मिळाली अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. आवंटनाची रक्कम मागवली आवंटनाची रक्कम मिळाली. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली. आता अर्जाची रक्कम मिळाली म्हणून आपण नोंद करूता. अर्जाची रक्कम मिळाल्यास नोंद काय होणार बघा 1 नंबरची नोंद. बँक खाते नावे किती रुपये 40,000 आणि समभाग अर्ज खात्याला इथं प्रार्थना म्हणले त्याला अर्ज म्हणतात. समभाग अर्ज खात्याला जमा किती रुपये 40,000 रुपये. त्याच्यानंतर 2 नंबरची नोंद काय होणार अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्यास. ही नोंद सांगत नाही ते आपल्याला करावी लागते बरं का. मग समभाग अर्ज खाते नावे 40,000 समभाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 40,000 समभाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्याबद्दल. आता नंतर प्रव्याजीवर भागांचं वाटप केले म्हणजे आवंटन केले. प्रव्याजीवर भागांचं वाटप केल्यास हो का ही नोंद तुम्हाला मी पाठ करायला सांगितली लक्षात ठेवायला सांगितली. ही नोंद जशाच तशी लिहायची. भाग वाटप खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा आणि भाग प्रव्याजी खात्याला जमा. इथं आपण याचं कॅल्क्युलेशन पण केलंय बघा. भाग वाटप खाते नावे 40,000 भाग म्हणजे भाग आवंटन खाते नावे 40,000. आता भाग वाटपाचे किती आहेत 20,000 म्हणजे भाग भांडवल खात्याला जमा 20,000 आणि भाग प्रव्याजी खात्याला 20,000. जशाच तशी नोंद लिहायची ती बघा. भाग आवंटन खाते नावे किती रुपये 40,000 इथं समभाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 20,000 आणि इथं भाग प्रव्याजी खात्याला जमा किती रुपये 20,000. मग हे स्पष्टीकरण काय लिहायचं प्रतिभाग 2 रुपये प्रमाणे भाग वाटपाची 2 रुपये प्रमाणे भाग प्रव्याजीची रक्कम मागवल्याबद्दल. 2 रुपये प्रमाणे भाग वाटपाची व 2 रुपये प्रमाणे भाग प्रव्याजीची रक्कम मागवल्याबद्दल. आता रक्कम मागवल्यास सगळीच रक्कम प्राप्त झाल्या ह्याच्यामध्ये वेगळी नोंद करण्याची गरज नाही. नेहमीची नोंद कॉमन काय होईल बँक खाते नावे 40,000 समभाग वाटप खात्याला जमा 40,000 भाग वाटपाची रक्कम काय झाल्याबद्दल मिळाल्याबद्दल. त्यानंतर प्रथम व अंतिम हप्ता आपण सांगितलं होतं तेवढंच आहे. प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे किती रुपये 40,000 समभाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 40,000. स्पष्टीकरण काय लिहायचं प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे 10,000 समभागाच्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल. आता रक्कम मिळाल्याबद्दल नोंद करायची. बँक खाते नावे किती रुपये 40,000 समभाग प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा किती रुपये 40,000. मग आता स्पष्टीकरण काय लिहायचं प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्याबद्दल. आता हे झाल्याच्या नंतर एक ताळेबंद तयार करायचा अंकिता लिमिटेडचा. एक 5-6 ओळीचा नोंदी करायच्या अगोदर नोंदी झाल्याच्या नंतर एक 5-6 ओळीचा ताळेबंद तयार करा. आता हे ताळेबंद केल्याच्या नंतर त्याच्या देयता बाजूला बघा असं मूळ भाग भांडवल लिहायचं. भागांची संख्या किती होती 10,000. 10,000 भाग किती रुपये प्रमाणे मी विकायला काढले होते 10 रुपये प्रमाणे म्हणजे मूळ किंमत घ्यायची बरं का प्रव्याजी नाही घ्यायची. दाद्या मूळ भांडवल काढताना बघा केव का 10 रुपये मूळ किंमत होती आणि 10,000 भाग विकायला काढली होती. प्रव्याजी घ्यायचं नाही सध्या. मग आता इथं बघा या ताळेबंदामध्ये बघा मूळ भाग भांडवल 10,000 गुणिले 10 रुपये म्हणजे किती येणार 1 लाख रुपये देयताला घेतला आपण भाग भांडवल. नंतर देयता लिहायचं भाग प्रव्याजी. तुम्हाला सांगितले बघा भाग प्रव्याजीची रक्कम जी आहे ताळेबंदाच्या कुठे येणार देयताला येणार. मग भाग प्रव्याजी किती रुपये प्रमाण आहे 10,000 भागाची 2 रुपये प्रमाणे किती येणार 20,000 येणार. इथपर्यंत झालं. आता हे बँक शिल्लक कशी काढतात तर बँक शिल्लक काढण्यासाठी काय करायचं नोंदीमध्ये बघायचं बँक खातं नावे किती ठिकाणी झाले जमा किती ठिकाणी झाले. पहिल्या नोंदीमध्ये काय झाले नावे झाले 40,000. नंतर चौथ्या नोंदीमध्ये बघा काय झाले नावे झाले 40,000 आणि 6व्या नोंदीमध्ये काय झाले नावे झाले 40,000. 3 ठिकाणी नावे झाले म्हणजे किती येणार 40 40 40 1,20,000 जमाला काहीच नाही. मग तेवढी शिल्लक येणार बँक खात्यावर
1,20,000 म्हणले ह्या बँक 1,20,000 दोन्ही साईडच्या बेरजा लिहून टाकायच्या. ओके, असं झालं भागांचं प्रव्याजीवर निर्गमन. आता भागांचं कसरीवर निर्गमन म्हणजे बघा, कसरीवर निर्गमन म्हणजे हे तुम्हाला ऑब्जेक्टला पण विचारू शकतात बरं का. मूळ किमतीपेक्षा कमी किमतीला जर भागांची विक्री होत असेल त्याला कसरीवर म्हणतात. काय म्हणले, जेव्हा प्रमंडळ आपल्या भागांची विक्री ही त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्याने करते तेव्हा त्याला भागांचं कसरीवर निर्गमन असं म्हणतात. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा आहे, ही ओळ महत्वाची आहे बरं का. त्यानंतर काय म्हणले, प्रमंडळाद्वारे भागांचं कसरीवर निर्गमन करण्यात येत नाही. सर्वसामान्यपणे महत्वाची ओळ आहे, चुकी बरोबर किंवा सहमत किंवा सहमत इथं पण येऊ शकते बरं का. हे सामान्यपणे प्रमंडळाद्वारे भागांचं कसरीवर निर्गमन करण्यात येत नाही कारण देण्यात येणारी कसर ही प्रमंडळाचं नुकसान आहे. म्हणून कोणतीही कंपनी या संबंधी काय नसते, इच्छुक नसते. कोण्याही कंपनीची इच्छा नसते की आपण नुकसान करून विकाव. बरोबर, हे महत्वाचं आहे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून प्रश्न. नंतर भागांच्या निर्गमनामुळे निर्माण होणारे नुकसान भाग निर्गमन कसर खात्याला नावे केले जाते. ओळ महत्वाची आहे, भागांच्या कसरी निर्गमनामुळे होणारे नुकसान जे आहे भाग निर्गमन कसर खात्याला नावे केले जाते आणि कसरीची रक्कम ही ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेतात. कसरीची रक्कम ताळेबंदाच्या कुठे घेतात, संपत्ती बाजूला. कधीपर्यंत घेतात, जोपर्यंत तिचं पूर्णपणे अपलेखन होत नाही तोपर्यंत घेतात. कसरी संबंधीची नोंद ही भाग आवंटन नोंदीच्या वेळेसच स्थानांतर नोंदीसह करण्यात यावी. कारण भागाचे आवंटन होताच प्रमंडळाला ते देय असलेल्या भाग कसर संबंधीचं नुकसान होते. बघा, कसरीची रक्कम जोपर्यंत पूर्णपणे अपलेखन होत नाही तोपर्यंत ताळेबंदाच्या कुठे दर्शवायची असते, संपत्ती बाजूला दर्शवायची असते. हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता कसरीवर जेव्हा भागाचं निर्गमन करतात तेव्हा ही नोंद लक्षात ठेवायची, आवंटनाच्या नोंदीसोबतच करायची आहे. बघा, भाग वाटप खाते म्हणजेच भाग आवंटन खाते नावे, भाग कसर खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला जमा. काहीच नाही, प्रेव्याजी मध्ये प्रेव्याजी खात्याला जमा करत होते, इथं फक्त कसर खाते नावे करायचे, वेगळं काहीच नाही. सगळ्यात महत्वाची बघा ही सूचना, कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार भागांचं सार्वजनिक निर्गमन हे कसरीवर करता येत नाही. इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट कायच्या दृष्टिकोनातून, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून. आता उदाहरण बघा, अश्विनी लिमिटेडने प्रतिभाग 15 रुपयाचा 1 रुपये कसरीवर, म्हणजे 15 रुपयाचा भाग 1 रुपये कसरीवर म्हणजे किती रुपयाला केले माहिती आहे का, 14 रुपयाला याचं निर्गमन केले. आता यामध्ये बघा 10,000 समभागांच्या भरणाकरिता म्हणजे विक्रीकरिता जनतेकडून अर्ज काय केलेत, आमंत्रित केलेत, त्यावर खालील प्रमाणे रक्कम काय आहे, देय आहे. आता या ठिकाणी बघा, अर्जासोबत 5 रुपये, आवंटनावर 9 रुपये, 5 आणि 9 किती झाले, 14 झाले. 1 रुपये कशाचा आहे, कसरीचा आहे. आता इथं काय करा, सरळ सरळ वर्किंग नोट. आता वर्किंग नोट बघा, वर्किंग नोट मध्ये पहिल्यांदा घेऊया आपण अर्ज. अर्ज किती भाग आहेत, 10,000 भाग आहेत. किती रुपये प्रमाण आहे, 5 रुपये प्रमाण आहे. किती येणार, 50,000. किती येणार, 50,000. त्याच्यानंतर आवंटन. आता आवंटन या ठिकाणी बघा किती रुपये प्रमाण आहे, 9 रुपये प्रमाण आहे. मग 10,000 भागाचे 9 रुपये प्रमाण किती येणार, बघा 90,000 येणार. मग आता राहिला किती रुपये, 1 रुपये. का 9 आणि 5 14 झाले, 15 रुपये होता ना, 1 रुपये कसरीचा आहे. मग इथं आपण लिहू शकता कसर 10,000 गुणिले 1 रुपये बरोबर किती आले, 10,000. कसरीचे किती आले, 10,000 रुपये आले. इथं काय म्हणले, निर्गमित सर्व भागासाठी अर्ज प्राप्त झालेत आणि आवंटनही करण्यात आले, आवंटनावर येणे रक्कम प्राप्त झाले. नोंदी किती होणार, 4 नोंदी होणार फक्त. किती, 4. अर्जाची रक्कम मिळाली, अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. बघा, अर्जाची रक्कम मिळाली म्हणून नोंद काय होणार, बँक खाते नावे किती रुपये, 50,000 आणि समभाग अर्ज खात्याला जमा किती रुपये, 50,000. इथं समभाग प्रार्थना खात्याला जमा म्हणले, ह्या प्रार्थनालाच आपण अर्ज म्हणू शकता, लक्षात ठेवा. प्रतिभाग 5 रुपये प्रमाणे 10,000 समभागाच्या अर्जाची रक्कम मिळाल्याबद्दल.
त्यानंतर 2 नंबरची वर्किंग नोट बघा, नोंद बघा, समभाग अर्ज खाते नावे 50,000, समभाग भांडवल खात्याला जमा 50,000, भाग अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्याबद्दल. आता सगळ्यात महत्वाची बघा गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, आवंटनाची रक्कम कसरीसह मागवली आहे. आपण आवंटनाची रक्कम काढली 10,000 गुणिले 9 म्हणजे 90,000, कसरीची रक्कम काढली 10,000. नोंद काय होणार, समभाग वाटप खाते नावे किती रुपये 90,000, भाग कसर खाते नावे किती रुपये 10,000 आणि भाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 1,00,000, दोन्हीची बेरीज. तीच नोंद लिहायची जशास तशी बघा. ही नोंद कुठे गेली, ही इथं हो का, भाग वाटप खाते नावे भाग कसर खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा, फक्त रकमा काय त्याच्यामध्ये बसवायच्यात. कशा बसवायच्या तुम्हाला माहिती आहे. इथं बघा, भाग वाटप खाते म्हणजेच भाग आवंटन खाते नावे 90,000, भाग कसर खाते नावे 10,000, भाग भांडवल खात्याला जमा 1,00,000. स्पष्टीकरण लिहायचं, प्रतिभाग 1 रुपये कसर दिल्यानंतर 9 रुपये प्रमाणे 10,000 समभागाच्या वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल. आता कसरीची रक्कम मिळत नसते, कसर ही दिलेली असते आहे का नाही, तेवढं नुकसान असते संस्थेचं. मग रक्कम प्रत्यक्षामध्ये वाटपाची मिळणार किती, 90,000च मिळणार. मग 90,000 मिळाल्याबद्दल या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे. सर बोला की, आता लेक्चर चालू आहे किंवा माझं अवघड आहे. बरं बघतो मी, प्रयत्न करतो. मला आलेलं बरं राहील, कारण कसं आता 9 पर्यंत चालते कमीत कमी. हा तर बघा, बँक खाते नावे किती रुपये 90,000 आणि समभाग वाटप खात्याला जमा किती रुपये 90,000. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं, भाग वाटपाची रक्कम मिळाल्याबद्दल, भाग वाटपाची रक्कम काय झाल्याबद्दल, मिळाल्याबद्दल. ओके, आता काय करा, एक ताळेबंद तयार करा असा या प्रकारचा. ताळेबंद केल्याच्या नंतर ताळेबंदाच्या देयता बाजूला मूळ भाग भांडवल किती भाग आहेत बघा 10,000 आणि भागाची मूळ किंमत किती होती 15 होती. 10,000 गुणिले 15 म्हणजे किती येणार 1,50,000 रुपये मूळ भाग भांडवल. आता हे बँक शिल्लक कशी काढली, नोंदीमध्ये ज्या ठिकाणी बँक खातं नावे झाले, तर पहिल्या नोंदीमध्ये बघा बँक खातं नावे किती झाले 50,000 झाले. दुसऱ्या नोंदीमध्ये किती झाले 90,000. 50 आणि 90 किती झाले 1,40,000. 1,40,000 घेतले आणि भाग कसर तुम्हाला मी सांगितलं बघा, प्रव्याजी देयता बाजूला येते आणि कसर कोणत्या बाजूला येते, संपत्ती बाजूला येते. कसर आपण 10,000 घेतली, ताळेबंदाची बेरीज संपली. आता या ठिकाणी बघा, भागांच्या प्रत्यक्ष निर्गमनापेक्षा जास्त भागासाठी मागणी येणे. आता प्रत्यक्ष निर्गमनापेक्षा जास्त भागासाठी मागणी आल्यास काय केले बघा, प्रमंडळाने निर्गमित किंवा विक्री केलेल्या भागापेक्षा जास्तीच्या भागासाठी अर्ज जनतेकडून प्राप्त झाल्यास त्याला अत्याधिक अभिदान असं समजलं जाते. ऑब्जेक्टिव्हला महत्वाचं आहे, ह्याच्यावरच आपण चर्चा करायला. त्यामध्ये बघा, काही अर्जदारांना त्यांनी जेवढ्या भागासाठी अर्ज केले असतील तेवढ्या सर्व भागांचं आवंटन करण्यात येतं, यालाच पूर्ण आवंटन असं म्हणतात. अशा प्रकरणामध्ये अर्जासोबत जास्तीची रक्कम मिळालेली नसते. त्यानंतर काही अर्जदारांना भागांचं कसलेही आवंटन करण्यात येत नाही, अर्थात त्यांचे अर्ज अस्वीकृत करण्यात किंवा नाकारण्यात आलेले असतात. अशा वेळी अस्वीकृत अर्जदारांना त्यांच्या अर्जासोबत प्रमंडळाकडे जमा केलेली संपूर्ण रक्कम काय करण्यात येते, परत करण्यात येते. मग आता या ठिकाणी काहीच नाही, अर्जाची रक्कम परत केल्यास जर समजा कधी कधी काय होते, समजा आपण 10,000 भाग विकायला काढलेत आणि कंपनीकडे अर्ज आलेत समजा 12,000. किती आलेत 12,000. 10,000 भाग आपण विकायला काढलेत, अर्ज आलेत 12,000. साहजिकच आहे, या ठिकाणी कंपनी काय करू शकत नाही, जास्तीचे भाग देऊ शकत नाही ना, 10,000च भाग आहेत कंपनीकडे. मग अशा वेळी कंपनी काय करणार, जे 2,000 अर्ज जास्त आले त्या अर्जाची रक्कम काय करणार, परत करणार. 2,000 अर्ज जे जास्त आले त्या अर्जाची रक्कम काय करणार, परत करणार. मग नोंद काय होणार, भाग अर्ज खाते नावे बँक खात्याला
जमा. अर्जाची रक्कम जी मिळाली म्हणून आपण नोंद करता की नाही, त्या नोंदीच्या उलट नोंद करायची, वेगळं काय बी नाही. बँक खाते नावे भाग अर्ज खात्याला जमा, त्याच्या उलट नोंद भाग अर्ज खाते नावे बँक खात्याला जमा. ओके, चला मग आता या प्रकारचं याच्यावर आधारित असलेलं एक उदाहरण आपण घेऊया. म्हणजे अशा आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीवरचे आपल्याला उदाहरणं तुम्हाला समजून सांगायचे, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण उद्भवणार नाही. आता या ठिकाणी बघा, वैशाली लिमिटेडने सममूल्यावर प्रतिभाग 10 रुपये प्रमाणे 10,000 समभाग निर्गमित केलेत. आता वैशाली लिमिटेड नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने काय केले, 10,000 समभाग विकायला काढलेत. किती रुपये प्रमाणे? 10 रुपये प्रमाणे. अर्जासोबत 3 रुपये, आवंटनावर 4 रुपये, प्रथम आणि अंतिम हप्ता किती रुपये? 3 रुपये प्रमाणे. म्हणजे साहजिकच आहे, कॅल्क्युलेशन बघा किती व्हायले, 10 रुपये यायले का कॅल्क्युलेशन यायले. ओके आहे, काही अडचण नाही. पण महत्वाची अडचण किंवा महत्वाचं वेगळेपणा काय आहे बघा, हे गणित विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला महत्वाचं आहे. ह्याला तयारी करून जात 100% येऊ शकते गणित आहे. बघा प्रथम इथं बघा, प्रमंडळाकडे किती अर्ज आलेत? 15,000 भागासाठी अर्ज प्राप्त झालेत. 10,000 भाग कंपनीने विकायला काढले, अर्ज किती आले? 15,000. जास्तीचे अर्ज किती आले? 5,000. त्या जास्तीच्या अर्जावर कंपनीकडे 2 ऑप्शन असतात, एक तर त्या अर्जाची रक्कम परत करायची, नाही तर अनुपातिक वाटप करायचं. यामध्ये कंपनीने कोणता ऑप्शन वापरलाय बघा, संचालक मंडळाने या कंपनीच्या संचालक मंडळाला तो अधिकार आहे अर्ज नाकारण्याचा. संचालक मंडळाने 5,000 भागाचे अर्ज काय केलेत? नाकारलेत. आणि त्यांच्याकडून अर्जासोबत मिळालेली राशी त्यांना काय करण्यात आली आहे? परत करण्यात आली आहे. सर्व रक्कमा काय झाल्या? योग्य वेळी मिळाल्या. आता डायरेक्ट आपण ह्याच्या आधी काय करू, वर्किंग नोट करत आहे का नाही. आता वर्किंग नोट करत असताना इथंच वर्किंग नोट सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल आहे का नाही. इथल्या इथं पहिली वर्किंग नोट बघा, अर्ज. या वर्किंग नोटला मार्क असतात. वर्किंग नोट जमली म्हणजे तुम्हाला गणित जमलं. आता अर्ज किती आहेत? 10,000 का 15,000 ते सांगा. अर्ज आलेत 15,000. किती आलेत? 15,000. मग इथे घ्यायचे 15,000 गुणिले अर्जाची किंमत किती आहे? अर्जाची किंमत आहे 3 रुपये. किती येणार? 45,000. हे झालं अर्जाचं. अर्जाची रक्कम कुठं पाठवतात? भाग भांडवल खात्याला पाठवतात. पण ही अर्जाची पूर्ण रक्कम पाठवायला जमत नाही बरं का, पूर्ण रक्कम पाठवायला जमत नाही. कारण यामध्ये बघा 2 नंबरची वर्किंग नोट आपल्याला अशी म्हणता येईल, जास्तीचे अर्ज. जास्तीचे अर्ज किती आलेत? 5,000. 5,000 गुणिले अर्जाची किंमत 3, किती येणार? 15,000. मग जास्तीचे अर्ज वजा केले तर उरले किती? 30,000. एवढीच मूळ अर्जाची रक्कम आहे. मूळ अर्ज म्हणजे किती? 10,000ची. ठीक आहे, 10,000ची 3 रुपये प्रमाणे 30,000 रुपये होतात. मग या ठिकाणी कंपनीने काय केलं? अर्जाची रक्कम मागवली म्हणून आपण नोंद केली. नंतर जास्तीचे अर्ज कंपनीने काय केले? परत केले. जास्तीच्या अर्जाची रक्कम किती व्हायला? 15,000 व्हायला. मग 45 मधून आपण 15,000 परत केले, आपल्याकडे उरले किती? फक्त 30,000. मग त्या अर्जाची 30,000 रक्कम जी होती ती आपण कुठं पाठवायची? भाग भांडवल खात्याला पाठवायची. हे झालं. त्याच्यानंतर पुढचं सोपंच आहे, आवंटन. आवंटनाची वर्किंग नोट काय करायची बघा, आवंटन. आता आवंटन किती भागांचं होणार? 10,000 भागांचं का 15,000? नाही, 15,000चा आता इथून काहीच संबंध नाही. जास्तीचे अर्ज आपण परत केले, उरले फक्त किती? 10,000च अर्ज उरले. मग या ठिकाणी लिहायचं 10,000 गुणिले 4 रुपये म्हणजे किती येणार? 40,000 रुपये. आता आवंटनाची रक्कम मागवले, आवंटनाची सगळी रक्कम प्राप्त होणार. संपलं. नोंदी किती होणार? पहिल्या 3 आणि त्या 2 5 नोंदी आपल्या होणार. आता अर्जाची रक्कम मिळाली म्हणून आपल्याला सॉरी 1 राहिले ना, 5 नाही, जास्त नोंदी होतील. प्रथम व अंतिम हप्ता राहिले ना. प्रथम व अंतिम हप्ता बघा, प्रथम व अंतिम हप्ता किती रुपये? 10,000 भागांचा 3 रुपये प्रमाणे किती येणार? 30,000 झालं. म्हणजे नोंदी किती होणार? अर्जाची रक्कम मिळाली, जास्तीच्या अर्जाची रक्कम परत केली आणि अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. 3 नोंदी आणि ह्या 4, जवळपास 7 नोंदी होतील आहे का नाही. 7 नोंदी कशा होतात तर बघा, पहिली अर्जाची रक्कम मिळाली म्हणून नोंद काय होणार? बँक खाते नावे किती रुपये?
45,000 आणि समभाग अर्ज खात्याला जमा किती रुपये 45,000. स्पष्टीकरण लिहायचं. प्रतिभाग 3 रुपये प्रमाणे 15,000 समभागाच्या अर्जाची रक्कम काय झाल्याबद्दल मिळाल्याबद्दल. आता अर्जाची रक्कम कुठं पाठवतात? भाग भांडवल खात्याला पाठवतात. अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्यास त्याची नोंद काय करायची? अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला नाही पाठवायची, अर्जाची रक्कम अगोदर परत करायची. अर्जाची रक्कम परत केल्यास नोंद काय होणार? या नोंदीच्या उलट होत्या बरं का. कशी? तर इथं बघा सांगितले हो का. समभाग अर्ज खाते नावे किती रुपये 15,000 आणि बँक खात्याला जमा किती रुपये 15,000. स्पष्टीकरण काय लिहायचं? भाग अर्जाची रक्कम परत केल्याबद्दल. त्यानंतर उरले किती मग 30,000 रुपये उरले अर्जाचे, ते कुठं पाठवायचे? भाग भांडवल खात्याला. काय होणार? समभाग अर्ज खाते नावे 30,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 30,000. स्पष्टीकरण काय लिहायचं? प्रतिभाग 3 रुपये प्रमाणे 10,000 समभागाच्या अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्याबद्दल. हे झालं अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. फिनिश. आता आवंटनाची रक्कम मागवली म्हणून नोंद करायची, आवंटनाची रक्कम मिळाली म्हणून नोंद करायची. प्रथम हप्त्याची रक्कम मागवली म्हणून नोंद करायची, प्रथम हप्त्याची रक्कम मिळाली म्हणून नोंद करायची. आता आवंटनाची रक्कम बघा 4 रुपये प्रमाणे मागवली होती. आवंटनाची रक्कम मागवली म्हणून काय नोंद होणार? समभाग वाटप खाते नावे म्हणजेच आवंटन खाते नावे किती रुपये 40,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 40,000. स्पष्टीकरण काय लिहायचं? प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे 10,000 समभागाच्या वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल. आता ही रक्कम मागवली म्हणजे रक्कम काय होणार? प्राप्त होणार. नोंद काय होणार? बँक खाते नावे किती रुपये 40,000 आणि समभाग वाटप खात्याला जमा किती रुपये 40,000. स्पष्टीकरण लिहायचं. प्रतिभाग 4 रुपये प्रमाणे 10,000 समभागाच्या वाटपाची रक्कम मिळाल्याबद्दल. आता प्रथम व अंतिम हप्ता आहे. आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळते का मागवावं लागते? तर अगोदर मागवावं लागते. मग प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल नोंद काय होणार? प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे किती रुपये 30,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 30,000. आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली म्हणलं, ती रक्कम मिळते त्या ठिकाणी मिळाली म्हणून सांगितली. रक्कम मिळाल्याबद्दल नोंद करायची आहे. काय होणार? बँक खाते नावे 30,000 आणि प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा किती रुपये 30,000. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्याबद्दल. तर हे झालं बघा. जास्तीचे अर्ज आले होते, ते अर्ज परत केले. परत केल्यावर कंपनीने कशा प्रकारची ऍक्शन घेतली, कशा प्रकारची कारवाई केली, कशा प्रकारच्या नोंदी केल्या या ठिकाणी आपण बघितल्या. आता यामध्ये हे भाग अत्यंत महत्वाचा आहे बरं का, जो की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणार आहे. यासाठी या भागाकडे, या संकल्पनेकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. प्रो राटा, ओके, अनुपातिक, प्रमाणशीर किंवा सप्रमाणात भागांचं वाटप करणे. ही माहिती थोडक्यामध्ये आपण वाचून घ्या. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. जेव्हा भागांना येणारी मागणी ही निर्गमित भागापेक्षा जास्त असेल तेव्हा प्रमंडळ संचालक एकूण भागासाठी आलेली मागणी आणि निर्गमित करण्यात आलेल्या भागांच्या संख्येच्या आधारावर अनुपातिक स्वरूपात अर्जदारांची मागणी करू शकतात. म्हणजे त्यांनी ज्या प्रमाणामध्ये भागांची मागणी केली त्या प्रमाणामध्ये त्याचा रेशिओ ठरवून त्या प्रमाणामध्ये भागांचं काय केलं जाते? वाटप केलं जाते. मग या प्रकरणामध्ये प्रत्येक अर्जदाराला त्यांनी मागणी केल्यापेक्षा कमी भाग मिळतात. महत्वाचं वाक्य आहे हे. त्यानंतर वैकल्पिकरित्या काही अर्जदारांचे काही अर्ज नाकारतात. त्यांच्याकडून अतिरिक्त अर्जासोबतची राशी त्यांना काय केली जाते? परत केली जाते. उरलेल्या भागांचे पूर्णपणे आवंटन केलं जाते आणि अन्य अर्जदारांना अनुपातिक प्रमाणामध्ये भागांचं काय केलं जाते? वाटप केलं जाते. मग आता या ठिकाणी अनुपातिक स्वरूपात भागांचं वाटप केलं असेल तर बाळांनो ही नोंद लक्षात ठेवा. अनुपातिक भागांचं वाटप केलं असेल म्हणजे आपण जेव्हा भागांच्या वाटपाची नोंद करता की नाही, वाटपाची रक्कम म्हणजे आवंटनाची रक्कम मागवली म्हणून त्याच नोंदीसोबत ही नोंद करायची. काय होते? सॉरी त्या नोंदीसोबत नाही. अनुपातिक वाटप म्हणलं की अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली ही जी आपण नोंद करता त्या नोंदीसोबत नोंद करायची. कशी? भाग अर्ज खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा आणि भाग वाटप खात्याला जमा या प्रकारची काय केली जाते? नोंद केली जाते. या प्रकारची काय केली जाते? नोंद केली जाते. आता बघा सानिका कंपनी लिमिटेडचं उदाहरण आहे.
सानिका कंपनी लिमिटेडचं उदाहरण आहे, ही नोंद लक्षात ठेवायची, मी तुम्हाला सांगितलंय ती. सानिका कंपनी लिमिटेडचं उदाहरण समजून घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. अनुपातिक वाटप परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं उदाहरण आहे. नाव चेंज करू शकतात, रकमा बदलू शकतात, बाकी काहीच नाही. बाकी जैसे तैसे, आहे का नाही. बघा, सानिका कंपनी लिमिटेडने प्रतिभाग 10 रुपये प्रमाणे 10,000 समभागाचं काय केले, निर्गमन केले. त्यावर पुढील प्रमाणे राशी काय होती, देय होती. अर्जासोबत 2 रुपये, आवंटनावर 5 रुपये, प्रथम आणि अंतिम हप्ता किती रुपये म्हणले, 3 रुपये प्रमाणे म्हणले. मग या ठिकाणी या तिन्हीची बेरीज 10 यायले का बघा बरं. 5 आणि 3 8 आणि 2 10, सगळ्यांचे कॅल्क्युलेशन किती यायले, 10 यायले. आता काय करायचे बघा, प्रमंडळाकडे 20,000 भागासाठी अर्ज आलेत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, कंपनीनं 10,000 भाग विकायला काढलेत आणि अर्ज किती आलेत, 20,000. मग संचालक मंडळाकडे 2 ऑप्शन असतात. जास्तीच्या अर्जाची रक्कम कंपनी काय करू शकते, परत करू शकते. या ठिकाणी कंपनीनं परत केलं नाही, तर काय केले, संचालकांनी सर्व अर्जदारांना अनुपातिक प्रमाणात समभागांचं काय करण्याचं ठरवले, वाटप करण्याचं ठरवले. भागावरील सर्व मागण्या करण्यात आल्या आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्या रकमा काय झाल्या, मिळाल्या. आता आपल्याला याची सोडवायची आहे वर्किंग नोट. आता मी फक्त काय करतो, ही वर्किंग नोट जिथं जागा दिसल तिथं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, आहे का नाही. मी तुम्हाला समजल पण, आपण वेगळं पाणी घ्यायला गेलं तर आपला टाइम जाईल, आहे का नाही तेवढाच. आता पहिली वर्किंग नोट बघा, अर्ज. तुम्ही असं रफ म्हणून लिहू शकता बरं का, वर्किंग नोट असं नाव लिहायचं, त्या ठिकाणी वर्किंग नोट करायची, ठीक आहे. अर्ज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का, तुम्ही वर्किंग नोट उत्तरपत्रिकेवर करू शकता, वरी नाव टाकू प्रत्येक गणिताच्या नंतर. अच्छा बघा, आता सगळ्यात महत्वाचा अर्ज किती आहेत, 2 रुपये प्रमाणे. किती अर्ज आलेत, 20,000. मग इथं सरळ लिहायचं, 20,000 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 40,000. आता इथं नंबर 2 ची वर्किंग नोट काय येईल, जास्तीचे अर्ज. कोणते अर्ज, जास्तीचे अर्ज. जास्तीचे अर्ज किती आले, 10,000 गुणिले 2 रुपये किती येणार, 20,000. सोपं आहे ना. 2 रुपये प्रमाणे 20,000 अर्जाची रक्कम किती होऊ लागली, 40,000 होऊ लागली. जास्तीचे अर्ज किती आले, जास्तीचे अर्ज आले 10,000. मग 10,000 अर्जाचे 2 रुपये प्रमाणे किती व्हायलेत, 20,000 व्हायलेत. हे झालं अर्जाचं. त्यानंतर दुसरी वर्किंग नोट कोणती आहे, आवंटनाची. आता आवंटनाची रक्कम बघा, आवंटनाची रक्कम किती भागांची आहे, इथं समजून सांगतो मी. आवंटन 3 नंबरची वर्किंग नोट समजा. आता आवंटन किती भागांचं होणार, 10,000 भागांचं होणार ना, कारण 20,000 भाग तर कंपनी वाटूच नाही शकत. मग बघा, आवंटन 10,000 गुणिले किती आहे, 5 रुपया, किती येणार, 50,000. म्हणजे आवंटनाची रक्कम किती मिळणार आहे, 50,000 मिळणार आहे. आवंटनाची रक्कम किती मिळणार आहे, 50,000 मिळणार आहे. पण महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय सांगता येईल की 10,000 भागाची 5 रुपये प्रमाणे आवंटनाची रक्कम मिळणार आहे. पण यापैकी काही रक्कम अगोदर मिळालेली आहे बघा, जास्तीच्या अर्जाची किती रुपये, 20,000. मग या 50,000 पैकी 20,000 रुपये अगोदरचे ते ऍडजस्ट करायचे. अनुपातिक मध्ये वाटप म्हणजे काय असते, अगोदरच रक्कम अर्जासोबत मिळते, मग ती मिळालेली रक्कम कंपनी परत करत नाही, तर ती रक्कम काय करते, नंतर आम्ही कटून घेऊ असं सांगते. मग ती रक्कम कधी कटवतात, जेव्हा आवंटनाची रक्कम मिळते का नाही, आवंटनाच्या रकमेसोबत जेव्हा भागांचं वाटप होते, आवंटन म्हणजे वाटप होते, ते वाटपाच्या वेळेस ते अर्जाची रक्कम काय करतात, कटवतात. मग या ठिकाणी 4 नंबरची वर्किंग नोट कोणती असेल, आवंटनाची मिळालेली रक्कम. आवंटन मिळालेली रक्कम. आता आवंटनाची रक्कम एकूण किती होती, 50,000 आणि जास्तीच्या अर्जाची रक्कम किती होती, 20,000. ते वजा केले तर उरले किती हजार, 30,000. म्हणजे प्रत्यक्षात आवंटनाची रक्कम फक्त किती मिळणार, 30,000 रुपयेच मिळणार. 30,000 का मिळणार, एकूण 50 मागवली होती पण मिळणार किती, 30. का त्यापैकी 20,000 ऑलरेडी कशासोबत मिळालेत, अर्जासोबत मिळालेले आहेत. त्यानंतर प्रथम व अंतिम हप्ता सोपा आहे. 5 नंबरची वर्किंग नोट. प्रथम व अंतिम हप्ता किती रुपये, 10,000 भाग घ्यायचे का 20 घ्यायचे, 10,000च घ्यायचे. 10,000 गुणिले
₹3 किती येणार 30,000. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली मिळाली. आता इथं बघा अनुपातिक प्रमाणात वाटप केल्यावर ही नोंद तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणती? ही भाग अर्ज खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा भाग वाटप खात्याला जमा ही नोंद तीच आहे. कोणती? अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्यास नोंद तीच आहे. अर्ज खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा. फक्त काय करायचंय जास्तीच्या अर्जाची रक्कम भाग वाटप खात्याला स्थलांतरित करायची. बस ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. बघा मग आता नोंदी समजून सांगतो या गणिताच्या. सानिका कंपनीचं गणित आहे बघा. पहिल्या वर्किंग नोट मध्ये आपण अर्जाची रक्कम काढली 40,000 आली होती. अर्जाची रक्कम मिळाल्यास बँक खाते नावे किती रुपये 40,000. पुस्तक समोर ठेवायचं बरं काय गणित सांगत असताना. पुस्तक समोर ठेवा. वर्किंग नोट वाटल्यास वहीवर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजते. भाग अर्ज खाते नावे 40,000 बँक खाते नावे 40,000 भाग अर्ज खात्याला जमा 40,000 समभाग अर्ज खात्याला जमा 40,000. स्पष्टीकरण लिहायचं. प्रतिभाग ₹2 प्रमाणे 20,000 समभागाच्या अर्जाची रक्कम मिळाल्याबद्दल. आता या अर्जाची रक्कम मिळाल्यास ही मिळालेली अर्जाची रक्कम काय करतात भाग भांडवल खात्याला पाठवतात. पण ही सगळी 40ला 40,000 पाठवायला जमत नाही. कारण या 40,000मध्ये 20,000 भागाची अर्जाची रक्कम कशी आहे जास्तीची आहे. कारण 10,000च भाग आहेत कंपनीकडे आणि 20,000 अर्ज आलेत. मग जास्तीचे अर्ज किती 10,000 आहेत. मग त्या जास्तीच्या 10,000 भागाची रक्कम कंपनी काय करणार आहे अनुपातिक मध्ये वाटप करणार आहे. मग या 40 मध्ये सगळ्याला सगळे 40,000 अर्जाची रक्कम नाही मूळ भागाची रक्कम नाही. त्यामध्ये 20,000 अर्जाची रक्कम आहे आणि 20,000 जास्तीच्या अर्जाची रक्कम आहे. मग जास्तीच्या अर्जाची रक्कम जर अनुपातिक वाटप करायची असेल तर ती नोंद अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवल्याबद्दल या नोंदीसोबत करायची. काय होईल नोंद बघा. समभाग अर्ज खाते नावे किती रुपये 40,000 समभाग अर्ज खाते नावे 40,000 समभाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 20,000 आणि इथं बघा समभाग वाटप खात्याला म्हणजेच आवंटन खात्याला जमा किती रुपये 20,000. याचं स्पष्टीकरण लिहायचं. 10,000 समभागाच्या अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला आणि 10,000 समभागाच्या अर्जाची रक्कम भाग वाटप खात्याला स्थलांतरित केल्याबद्दल. वेगळं काहीच नाही. म्हणजे 20,000 रक्कम ही भाग भांडवल खात्याला आणि बाकीची 20,000 रक्कम ही भाग अर्ज खात्याला भाग वाटप खात्याला काय केल्याबद्दल स्थलांतरित केल्याबद्दल. अशा प्रकारे या ठिकाणी ही नोंद झाली. त्यानंतर पुढची वर्किंग नोट बघा. भाग वाटपाची रक्कम मागवले. आता भाग वाटपाची रक्कम आपण मागवली होती बघा ₹5 प्रमाणे 10,000 भागाची किती होऊ लागली 50,000. भाग वाटपाची रक्कम मागवल्यास समभाग वाटप खाते नावे किती रुपये 50,000 समभाग वाटप खाते नावे किती रुपये 50,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा किती रुपये 50,000. स्पष्टीकरण लिहायचं. प्रतिभाग ₹5 प्रमाणे 10,000 समभागाच्या वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल. वाटपाची रक्कम काय केल्याबद्दल मागवल्याबद्दल. त्याच्यानंतर पुढची रक्कम काय वाटपाची रक्कम सगळी मिळाली का नाही. 50,000 पैकी फक्त आपल्याला मिळालेत किती हजार 30,000. कारण 20,000 रुपये जे आहेत जास्तीच्या अर्जासोबत अगोदरच मिळाले जे की आपण 2 नंबरच्या नोंदीमध्ये ऍडजस्ट केले. हे इथं बघा इथं आपण ऍडजस्ट केलेले आहेत. पण डायरेक्ट आता ही रक्कम वाटपाची मिळाल्याबद्दल नोंद काय होणार बँक खाते नावे किती हजार 30,000 आणि समभाग वाटप खात्याला म्हणजेच आवंटन खात्याला जमा किती हजार 30,000. स्पष्टीकरण लिहायचं. जास्तीच्या अर्जाची रक्कम समायोजित करून भाग वाटपाची रक्कम काय केल्याबद्दल मिळाल्याबद्दल. त्यानंतर आता प्रथम व अंतिम हप्ता कॉमन नोंद आहे आपली नेहमीची. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली. समभाग प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे 30,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 30,000. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम काय केल्याबद्दल मागवल्याबद्दल. प्रतिभाग ₹3 प्रमाणे प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम काय केल्याबद्दल मागवल्याबद्दल. आणि त्यानंतर प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली म्हणून नोंद करायची. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली म्हणून नोंद काय होणार बँक खाते नावे 30,000 प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा किती रुपये 30,000. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम काय झाल्याबद्दल मिळाल्याबद्दल. अशा प्रकारे आपण अनुपातिक प्रमाणामध्ये भागांचं कसं वाटप करायचं काय नाही हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता हे उदाहरण खूप सोपं आहे बघा. खूप म्हणजे खूप सोपं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं पण आहे.
सोपं पण आहे आणि परीक्षेला काय आहे महत्वाचं. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर अकाउंटचे महत्वाचे प्रश्न सांगा, तर आपण या रिव्हिजन सोबतच काय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी काय करायला सांगायला, जेणेकरून तुम्हाला त्या उदाहरणाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल. आता हे खूप सोपं आहे. आता याच्यामध्ये काय केले बघा, XYZ कंपनी लिमिटेड आहे, त्यानं प्रतिभाग 100 रुपये प्रमाणे 4000 भाग विक्रीस काढलेत. त्यावर खालील प्रमाणे प्रतिभाग रक्कम काय होती, देय होती. अर्जासोबत 25 रुपये, आवंटनावर 60 रुपये, प्रथम आणि अंतिम हप्ता 15 रुपये. ह्या 100 रुपयाचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. 60, 70, 75 आणि हे 25 म्हणजे 100. ठीक आहे. आता इथं बघा जनतेकडून 3000 भागासाठी अर्ज आलेत. याच्या अगोदर काय झालं होतं, याच्या अगोदर दोन गणितामध्ये कंपनीने जेवढे भाग विकायला काढले त्याच्यापेक्षा जास्त अर्ज आले. पण इथं काय झाले, 4000 भाग विकायला काढले पण अर्ज किती आले, 3000 आले. मग या ठिकाणी कंपनी 4000 भागांच्या अर्जाची रक्कम घेऊ शकते का, नाही. 4000 भागांचं वाटप करू शकते का, नाही. 4000 भागांचं वाटप करू शकत नाही म्हणजे पुढच्या हप्त्याचा विषयच नाही. मग या ठिकाणी जेवढे अर्ज आलेत तेवढ्याच भागांचं वाटप होणार, तेवढ्याच भागाची रक्कम मिळणार, तेवढ्याच भागाचे हप्ते मिळणार. ओके, सोपं आहे एकदम. बेसिकच्या उदाहरणासारखं आहे, काहीच नाही. 4000 ला डिलीट करा, डायरेक्ट जे वर्किंग नोट करायची आहे ते 3000ची. पहिली वर्किंग नोट काय आहे, अर्ज. अर्ज किती, 3000 गुणिले 25. नंतर डायरेक्ट वाटप म्हणजेच आवंटन किती, 3000 गुणिले 60 रुपये. नंतर प्रथम व अंतिम हप्ता किती, 3000 गुणिले 15 रुपये. झालं. यानुसार काय करायचे तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे. डायरेक्ट अर्जाची रक्कम मागवली मिळाली, अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. आवंटनाची रक्कम मागवली, आवंटनाची रक्कम मिळाली. प्रथम अंतिम हप्त्याची रक्कम मागवली, प्रथम अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली. या प्रकारे हे उदाहरण सोडवायचं असतं. एकदम बेसिकच आहे, त्याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाही. गजानन कंपनी लिमिटेडचं आपण गणित बघितलं होतं का नाही, सेम तसं आहे, फक्त 4000 ऐवजी 3000चं घ्यायचे, संपलं. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा, थकीत हप्ता. आता या थकीत हप्त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती वाचा. आता बघा थकीत हप्ता आणि अग्रिम हप्ता. आता थकीत हप्ता किंवा त्यालाच काय म्हणायचं, अप्राप्त याचना. आता हे थोडंसं महत्वाचं आहे बरं का ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून. काय आहे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती प्रमंडळाच्या भागांच्या खरेदी करता अर्ज करतो तेव्हा तो एक प्रस्ताव देतो की जर कंपनीने एखाद्या व्यक्तीचा भाग विनंती अर्ज स्वीकारला आणि त्याला भागांचं काय केलं, वाटप केलं, तर तो कंपनीचा काय होतो, भागधारक होतो. अशा प्रकारे भागधारकाने त्याने धारण केलेल्या भागावरील संपूर्ण रक्कम देण्यास तो काय ठरतो, जबाबदार ठरतो. ह्या महत्वाच्या ओळी आहेत बरं का ऑब्जेक्टिव्हला. त्या भागावरील आवंटन आणि याचना, याचना म्हणजे हप्ते, राशी भरण्यास तो अपयशी ठरला आणि तर अशी येणे बाकी रक्कम जी आहे ती रक्कम काय म्हणतात, थकीत हप्ता म्हणून ओळखतात. थकीत हप्ता कशाला म्हणायचं, समजा एखाद्या भागधारकानं भाग घेतले, मग भाग घेतल्यावर त्यांना भागाची रक्कम देणं भाग असते पण तो रक्कम देऊ शकत नसत, तर अशा रकमेला काय म्हणतात, थकीत हप्ता म्हणतात. पुढे काय म्हणले, अप्राप्त आवंटन आणि मागणीची रक्कम ही त्या संबंधित खात्यात येणे बाकी म्हणून ठेवली जाते आणि थकीत मागणी खाते हे नवीन खात्यामध्ये स्थलांतरित केले जाते. पुढे काय सांगितलंय, थकीत मागणी खात्यावरील दिसून येणारी नावे शिल्लक ही ताळेबंदाच्या देयता बाजूवर मागणी केलेल्या भांडवलाच्या रकमेतून वजा करतात. ही ओळ महत्वाची आहे. थकीत हप्त्याची रक्कम जी आहे, जे मागणी केलेलं भांडवल असतं त्या मागणी केलेल्या भांडवलातून थकीत हप्त्याची रक्कम ताळेबंदाच्या देयता बाजूला काय करतात, वजा करतात. आणि पुढे काय सांगितलं की अन्य शब्दात थकीत मागणी ही अशी रक्कम आहे जी भागधारकाकडून येणे बाकी आहे परंतु त्याने दिली नाही म्हणून ती मागणी केलेल्या भांडवलातून
काय केली जाते, वजा केली जाते. अशा प्रकारे आपण थोडक्यात म्हणजे थकीत हप्त्याबद्दलची माहिती घेतली आहे. आता हे उदाहरण आहे बघा, गिरीश कंपनी लिमिटेडचं. मला वाटतं हे परीक्षेमध्ये विचारलेलं होतं, आहे का नाही. आता काय सांगितले बघा, गिरीश कंपनी लिमिटेडने प्रत्येकी 10 रुपयाचे 25,000 समभागात विक्रीस काढून त्याकरता अर्ज काय केलेत, आमंत्रित केलेत. त्यामध्ये बघा अर्जासोबत 2 रुपये 50 पैसे प्रमाणे, आवंटनावर 5 रुपये प्रमाणे, प्रथम आणि अंतिम हप्ता 2.5 रुपये प्रमाणे, म्हणजे 2 रुपये 50 पैसे प्रमाणे. इथपर्यंत झालं. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, कंपनीने किती भाग विकायला काढले, 25,000. अर्ज किती आले, 30,000. 25,000 भाग विकायला काढले, पण अर्ज किती आले, 30,000 आले. जास्तीचे अर्ज किती आले, 5,000. 5,000 अर्ज कसे आले, जास्त आले. मग आता पुढे काय केले कंपनीने, ते महत्वाचं आहे. जास्तीचे अर्ज आल्यास कंपनीकडे 2 ऑप्शन असतात. एक कंपनी काय करते, जास्तीच्या अर्जाची रक्कम परत करते, आणि दुसरा ऑप्शन म्हणजे काय करते, अनुपातिक प्रमाणामध्ये वाटप करते. इथं कंपनीने काय केले बघा, 30,000 समभागाकरता अर्ज आले, त्या सर्वांना अनुपातिक प्रमाणामध्ये भागांचं काय केले, वाटप केले. प्रो राटा पद्धतीमध्ये काय केले, वाटप केले. पुढे काय सांगितले बघा, 2,500 समभागावरील प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम सोडून, 2,500 भागावरील प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम सोडून अन्य सर्व भागावरील रक्कम काय झाली, मिळाली. म्हणजे या ठिकाणी जेवढ्या भागांचं वाटप केलेलं आहे त्यापैकी 2,500 भाग असे आहेत की ज्यावरल्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम काय झालेली नाही, मिळालेली नाही. म्हणजे काय राहिले, थकीत राहिले. ठीक आहे. आता याचा आधी आपण वर्किंग नोट सुरू आहे का नाही. वर्किंग नोट सुरू असताना पहिल्यांदा घ्या बघा अर्ज. आता अर्ज किती आलेत, 30,000 आलेत का 25,000 आलेत, 30,000 आलेत. मग लिहायचं 30,000 गुणिले 2.50. मग 30,000 गुणिले 2.50 ह्याचा गुणाकार करा, 25 त्रिक 75. 1 2 3 4 5 बरोबर ना. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 2 दशांश बरोबर आहे. किती येणार, डायरेक्ट 75,000 येणार. डायरेक्ट किती येणार, 75,000 रुपये येणार. त्यानंतर जास्तीचे अर्ज बघा, 2 नंबरची वर्किंग नोट कोणती, जास्तीचे अर्ज. आता जास्तीचे अर्ज किती आलेत, 5,000 आलेत, है का नाही. मग 5,000 गुणिले 2.50 म्हणजे किती येणार, 25 5 26 म्हणजे 12,500 रुपये येणार. बघा किती येणार, 12,500 रुपये येणार. त्यानंतर पुढं जास्तीचे अर्ज आले. आता जास्तीचे अर्ज आल्याच्या नंतर यापैकी भाग वाटप खात्याला किती रक्कम पाठवली काय नाही ही वाटल्यास इथं वजाबाकी करा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. 10तून 5 गेले 5, इथं राहिले समजा 4, 4 मधून 2 गेले 2 राहिले, इथं 7, 7 मधून 1 गेला 6. म्हणजे एवढी रक्कम कुठं पाठवली, भाग वाटप खात्याला पाठवली. ही झाली काय याची वर्किंग नोट, अर्जाची वर्किंग नोट. त्यानंतर आवंटनाची वर्किंग नोट करायची. आता आवंटन किती होणार, 30,000 भागांचं होणार का, नाही, 25,000 भागांचंच होणार. मग या ठिकाणी लिहायचं 25,000, सॉरी आवंटन लिहा अगोदर. आवंटन 25,000 गुणिले 5 किती येणार बघा, 25 5 26 म्हणजे 1,25,000 रुपये येणार. आता आवंटनाची सगळीच रक्कम मिळाली आहे का, आवंटनाची सगळीच रक्कम मिळालेली नाही. का मिळालं नाही, कारण त्यापैकी जास्तीच्या अर्जासोबत 12,500 हे ऑलरेडी मिळालेत. ते काय करायचे, मायनस करायचे. मग 4 नंबरची वर्किंग नोट वाढवा. आवंटनाची मिळालेली रक्कम किती, 1,25,000 मायनस 12,500 तर किती रुपये येणार, 1,12,500 रुपये येणार. किती रुपये येणार, 1,12,500 रुपये येणार. हे झालं आवंटनाचं.
इतकं झाल्यावर पुढचा थोडस महत्वाचं आहे बरं का, कारण ह्या वर्किंग नोट आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये अभ्यासल्या होत्या. आता पुढची वर्किंग नोट आहे जी की थोडीशी नवी आली आहे. ते म्हणत काय, नया हे वह आहे का नाही, नया हे वह तर काय करू, डोक्यात घालून घेऊ काय. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बघा, या ठिकाणी 25,000 अर्ज होते, त्याची प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम अगोदर मागवावं लागेल. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम या ठिकाणी 5 नंबरची वर्किंग नोट बघा, प्रथम व अंतिम हप्ता, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम 25,000 गुणिले 2.50. आता 25,000 गुणिले 2.50 किती येणार बघा, 62,500 येणार. किती येणार, 62,500. कारण 25चा वर्ग आहे का नाही, हा ते तसं आहे, पण गुणाकार केल्यावर 62,500 येते. त्याच्यानंतर आता काय करायचंय, प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाली किती ती बघायचं. प्रथम व अंतिम हप्त्याची मिळालेली रक्कम एकूण किती मिळायला पाहिजे, 62,500 मिळायला पाहिजे. मग आता थकीत किती रक्कम राहिल्या ते बघा. काय म्हणले, 2,500 भागाच्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम सोडून 2,500 भागाच्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम या ठिकाणी काय झालं नाही, मिळाली नाही. मग 2,500 भागाच्या प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम ₹2.50 प्रमाणे किती येणार, 6,250 रुपये. एवढी रक्कम काय राहिली, थकीत राहिली. एवढी रक्कम काय राहिली, थकीत राहिली. मग 6,250 वजा करा, तर उरतात किती ते बघा. 62,500 मधून 6,250 वजा करा, उरतात किती बघा. 4 मधून 2 गेले 2, नंतर 12तून 6 गेले 6, इथं 5, 56,250 रुपये उरले. आणि थकीत हप्ता किती होता, 6,250. बस फिनिश. म्हणजे प्रथम व अंतिम हप्त्याची मिळाली किती, 56,250. सगळी वर्किंग नोट झाली. आता ही वर्किंग नोट झाल्याच्या नंतर आता नोंदी करायच्या. पहिली नोंद वर्किंग नोट नुसार करायची, अर्जाची रक्कम मिळाली म्हणून. अर्जाची रक्कम मिळाली म्हणून नोंद काय होणार, तर बघा, अर्जाची रक्कम मिळाली, रोख किंवा बँक खाते नावे 75,000 आणि समभाग अर्ज खात्याला जमा 75,000, प्रतिभाग 2.50 प्रमाणे 30,000 समभागाच्या अर्जाची रक्कम काय झाल्याबद्दल, मिळाल्याबद्दल. आता अर्जाची रक्कम मिळाल्याच्या नंतर 2 नंबरची वर्किंग नोट काय केली आपण बघा, अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवायची. मग अर्जाची मिळाली 75,000, पण आपण 75ला 75,000 भाग भांडवल खात्याला पाठवू शकत नाही. का पाठवू शकत नाही, कारण महत्वाचं याच्यामध्ये आहे की जास्तीच्या अर्जाची रक्कम समाविष्ट आहे. किती, 12,500. पण जास्तीच्या अर्जाची रक्कम काय करावं लागेल आपल्याला, अनुपातिक वाटप म्हणले. अनुपातिक वाटप म्हणजे जास्तीच्या अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला, भाग वाटप खात्याला काय करायची असते, समजे स्थलांतरित करायची असते. आणि अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला. मग अर्जाची रक्कम, मूळ अर्जाची रक्कम किती येणार, 62,500. ही रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवायची आणि 12,500 कुठं पाठवायची, भाग वाटप खात्याला पाठवायची. म्हणजे अनुपातिक प्रमाणात भागांचं वाटप केल्यास त्याची नोंद आहे बघा, ह्या प्रकारची नोंद आहे. समभाग अर्ज खाते नावे किती रुपये, 75,000. समभाग भांडवल खात्याला जमा 62,500 आणि जास्तीच्या अर्जाची रक्कम जी होती ती भाग वाटप खात्याला आपण पाठवली आहे. समभाग वाटप खात्याला म्हणजेच आवंटन खात्याला जमा 12,500. आवंटनालाच वाटप म्हणतात, माहिती असा. आवंटनालाच काय म्हणतात, वाटप म्हणतात. मग या ठिकाणी आपण काय केलं बघा, स्पष्टीकरण. प्रतिभाग म्हणजे 25,000 समभागाच्या अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला आणि 5,000 भागाच्या जास्तीच्या अर्जाची रक्कम भाग वाटप खात्याला पाठवल्याबद्दल. भाग वाटप खात्याला आपण का पाठवले, कारण जास्तीच्या अर्जाची रक्कम आहे आणि अनुपातिक प्रमाणात ते ऍडजस्ट करायचे. अनुपातिक वाटप करायची म्हणजे भाग वाटप खात्याला पाठवायची. इथपर्यंत झालं, ठीक आहे. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आपण केली होती बघा, आवंटनाची. आता आवंटनाची रक्कम मिळते का मागवावं लागते, आवंटनाची रक्कम बघा अगोदर मागवावं लागते. आवंटनाची रक्कम आपण मागवली. आवंटनाची रक्कम किती आली, 1,25,000 रुपये आली. आवंटनाची रक्कम मागवल्याबद्दल काय नोंद होईल,
आवंटनाची रक्कम मागवल्याबद्दल नोंद काय होईल? आवंटनाची रक्कम मागवल्याबद्दल बघा, इथं आहे समभाग आवंटन खाते नावे म्हणजेच वाटप खाते नावे 1,25,000 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 1,25,000. स्पष्टीकरण लिहा. प्रतिभाग 5 रुपये प्रमाणे 25,000 समभागाच्या वाटपाची रक्कम मागवल्याबद्दल. आता ही रक्कम मागवली म्हणजे काय होणार? प्राप्त होणार. पण आवंटनाची रक्कम सगळी प्राप्त नाही होणार. 1,25,000 आवंटनाची रक्कम होती आणि जास्तीच्या अर्जाचे 12,500 होते. ते वजा करून बाकीची रक्कम मिळणार आहे बरं का. सगळी रक्कम कारण काय, हे 12,500 अगोदरच अर्जासोबत मिळाले पहिल्यांदाच, त्यामुळे ती रक्कम वजा करून बाकीची रक्कम मिळवायची. बाकीची किती येणार मग? 1,12,500 येणार. मग आवंटनाची रक्कम मिळाल्यास काय नोंद होईल? बँक खाते नावे 1,12,500 आणि समभाग आवंटन खात्याला जमा म्हणजेच वाटप खात्याला जमा 1,12,500. काय करायचं? जास्तीच्या अर्जाची रक्कम समायोजित करून भाग वाटपाची रक्कम काय केल्याबद्दल? मिळवल्याबद्दल. ही या प्रकारची नोंद करायची. त्यानंतर पुढे प्रथम व अंतिम हप्ता. आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्यास आपण नोंद काढली होती, रक्कम काढली होती बघा 62,500 येऊ लागली. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली म्हणून नोंद करा. प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे 62,500 आणि समभाग भांडवल खात्याला जमा 62,500. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं? प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवल्याबद्दल. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम काय केल्याबद्दल? मागवल्याबद्दल. त्यानंतर आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम सगळीच मिळाली नाही, काही रक्कम थकीत राहिली. थकीत किती राहिली होती? आपण वर्किंग नोट मध्ये सांगितले 6,250 थकीत राहिली होती आणि 56,250 मिळाली होती. मग प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मिळाल्यास नोंद काय होणार? तीच बँक खाते नावे 56,250 जेवढी मिळाली तेवढी घ्यायची. थकीत राहिलेली आहे ना, थकीत मागणी खाते नावे किती रुपये? 6,250 रुपये आणि समभाग प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा 62,500 रुपये. संपलं. त्याच्यानंतर त्याचा एक ताळेबंद तयार करायचा. ताळेबंद तयार केल्यावर आधी देयता बाजूला काय करा? मूळ भाग भांडवल घ्या 2,50,000 घेतलं का? मूळ भाग भांडवल 2,50,000 घेतलं. त्याच्यामधून वजा थकीत मागणी 6,250 वजा करा म्हणजे बाहेर भांडवल किती येईल? 2,43,750. म्हणजे मूळ भांडवलातून थकीत हप्ता काय करतात? वजा करतात. पण तेवढा मिळालाच नाही ना, म्हणून ते वजा करायचा. नंतर ही बँक शिल्लक कशी काढायची? नोंदीमध्ये ज्या ठिकाणी बँक खातं नावे झाले अशा रकमा आणि जमा झाले अशा रकमा घेऊन दोन्ही मधला फरक काढायचा. फिनिश. आता एखादा हप्ता आगाऊ मिळाला असेल, आता हे झाला थकीत. एखादा हप्ता अग्रिम मिळाला, दोन नोंदी होतात. एक बँक खाते नावे अग्रिम हप्ता खात्याला जमा, दुसरे अग्रिम हप्ता खाते नावे संबंधित हप्ता खात्याला जमा. अर्चना लिमिटेडचं गणित आहे बघा ते. हप्ता एखादा अग्रिम मिळाल्यास आपल्याला सगळे गणित नाही घ्यायचे, मोजकेच घ्यायचे जेणेकरून तुम्हाला तेवढीच वाचता येतील. चला बघा, आता अर्जाची रक्कम प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे 10,000 भाग प्रतिभाग 12 रुपये प्रमाणे निर्गमित केले. 10 रुपयाचा भाग 12 रुपये प्रमाणे काय केला? निर्गमित केलाय. त्यावर रक्कम देय आहे म्हणा. अर्जासोबत 3, आवंटनावर 5. 5 मध्ये बघा 5 प्लस 2 चा फॉर्म्युला आहे का नाही? 2 रुपये म्हणजे प्रेवायचे, कारण 10 रुपयाचा भाग 12 म्हणजे 2 रुपये प्रेवायचे आहे. ओके, सॉरी 5 प्लस 2 नाही, 3 प्लस 2. 3 प्लस 2 आहे का नाही? प्रथम व अंतिम हप्ता किती आहे? 4 रुपये आहे. आता पुढे काय झाले बघा, 8,000 भागाकरिता काय मिळालेत? अर्ज मिळालेत. केतन या भागधारकाने धारण केलेल्या 400 भागावर आवंटनाच्या वेळेसच भागावर द्यावयाचा संपूर्ण भरणा काय केलाय? दिलाय. म्हणजे केतन नावाचा एक भागधारक होता, जे आपण आवंटनाची रक्कम मिळाली म्हणून नोंद करता का नाही? आवंटनाच्या रकमेसोबतच दिलाय. प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम प्रथम व अंतिम हप्त्यासोबत देण्याऐवजी आवंटनासोबत दिले, बाकी काहीच नाही.
चला मग आता वर्किंग नोट बघा. पहिली वर्किंग नोट अर्ज किती आलेत? अर्ज आलेत 8000. या ठिकाणी 10,000 भाग विकायला काढले, 10,000चा काही संबंध नाही. 8000 अर्ज आले. 8000 गुणिले 3 रुपये करा. 8 2 16, 8 3 24. हे झाली अर्जाची. नंतर वाटप म्हणजेच आवंटन. आवंटन किती रुपये प्रमाण? 8000 भागाचं 5 रुपये प्रमाण किती येणार? 40,000. त्यानंतर याच्यामध्ये आवंटन 8000 गुणिले 3, 8 2 16, 8 3 24,000. आणि प्रव्याजी 8000 गुणिले 2 म्हणजे किती येणार? 16,000. संपलं. आता आवंटनाची मिळालेली रक्कम किती? आवंटनाची मिळालेली रक्कम बघा. आवंटन मिळालेली रक्कम, आवंटनाची रक्कम 40,000 आणि प्लस ह्या 400 भागावर बघा, 400 भागावर आवंटनाच्या वेळेस रक्कम मिळाल्या कोणती? प्रथम व अंतिम हप्त्याची. 400 भागाची 4 रुपये प्रमाण बघा. 400 भागाची 4 रुपये प्रमाण म्हणजे 1,600. म्हणजे आवंटनाची रक्कम हे 1,600 आवंटनासोबतच मिळाली. म्हणजे किती मिळाली? 41,600 आवंटनाची रक्कम मिळाली. आणि नंतर 41,600 प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम जेव्हा मिळते का नाही तेव्हा ती रक्कम काय करतात? मायनस करतात. चला आता वर्किंग नोट आपण डायरेक्ट नोंदी सोडवता. अर्जाची रक्कम मिळाली. अर्जाची रक्कम मिळाली. अर्जाची रक्कम मिळाल्यास नोंद काय होते बघा. बँक खाते नावे भाग अर्ज खात्याला जमा. अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला पाठवली. अर्ज खाते नावे भाग भांडवल खात्याला जमा. नंतर आता आवंटनाची रक्कम मागवली म्हणून नोंद बघा आपण. आवंटन खाते नावे 40,000. आवंटन खाते नावे 40,000. भाग भांडवल खात्याला जमा 24,000 आणि भाग प्रव्याजी खात्याला जमा 16,000. इथं आपण ही नोंद केली होती. ओके. आता पुढची नोंद काय? आवंटनाची रक्कम मिळाली म्हणून नोंद करायची आहे. आवंटनाची रक्कम मिळाल्यास काय होते? बँक खाते नावे 41,600 आपण काढली होती. त्यानंतर भाग वाटप खात्याला जमा फक्त किती रुपये? 40,000 आणि अग्रिम हप्ता खात्याला जमा किती रुपये? 1,600 रुपये. कारण ते 41,600 मध्ये अग्रिम हप्ता समाविष्ट होता म्हणून बँक खाते नावे 41,600, भाग वाटप खात्याला जमा 40,000, अग्रिम हप्ता खात्याला जमा 1,600. ही जी आपण नोंद केली आहे ती ही नोंद केली आपण या नोंदीनुसार बघा. कोणत्या? या 1 नंबरच्या नोंदीनुसार. बँक खाते नावे अग्रिम हप्ता खात्याला जमा. कारण आवंटनाची रक्कम मिळाली म्हणून नोंद काय होते बघा की इथं. बँक खाते नावे आणि आवंटन खात्याला जमा होत्या. इथे बँक खाते नावे आणि इथे बँक खाते नावे वेगवेगळे घेण्याऐवजी आपण फक्त काय केले? एकदाच कॉमन घेतलं. बँक खाते नावे किती रुपये? 41,600. नंतर भाग वाटप खात्याला जमा किती रुपये घेतले आपण? मूळ रक्कम 40,000 आणि हे अग्रिम हप्ता जे होता जशास तसा शब्द लावला. अग्रिम हप्ता खात्याला जमा 1,600 झालं. एवढं आहे. आता अग्रिम हप्ता मिळाल्यास अंतिम हप्त्यासोबत नोंद काय होते बघा. तिथं आपण नोंद करता बघा. अंतिम हप्त्यासोबत मिळालेली रक्कम बँक खाते नावे अग्रिम हप्ता खाते नावे आणि संबंधित हप्ता म्हणजे कोणता? प्रथम हप्ता खात्याला जमा अशी नोंद होते. इथं कशी होईल? ते जे काय येईल समजा हप्त्याची रक्कम ते त्या ठिकाणी समज. ठीक आहे. आता पुढं डायरेक्ट बघा. आता ही नोंद त्या प्रकारची असते बरं का. एकच मिनिट. आता या ठिकाणी बघा अंतिम हप्त्याची रक्कम आपण काय केली? सॉरी, आवंटनाची रक्कम मागवली म्हणून नोंद केली आपण. अग्रिम हप्त्यासोबत मिळाली म्हणून नोंद केली. आता प्रथम व अंतिम हप्ता डायरेक्ट मागवायचा. प्रथम व अंतिम हप्ता किती रुपये आलाय बघा. प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे 32,000 आणि भाग भांडवल खात्याला जमा किती रुपये? 32,000. भाग भांडवल खात्याला जमा किती हजार? 32,000.
8,000 प्रमाणे 8,000 भागाचे 4 रुपये प्रमाणे प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली. आता यामध्ये 1,600 अगोदरच दिलीत, 32,000 पैकी 1,600 अगोदरच दिलीत, म्हणजे आता फक्त किती रुपये मिळणार प्रथम हप्त्याचे? 30,400 मिळणार. काय होणार? बँक खाते नावे 30,400, अग्रिम हप्ता खाते नावे 1,600 आणि प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा 32,000. हे 30,400 का आले? 1,600 आपण अगोदरच आवंटनासोबत दिले म्हणून ते मायनस करायचे, इथं ऍडजस्ट करायचे. बँक खाते नावे, अग्रिम हप्ता खाते नावे 1,600 आणि संबंधित हप्ता खात्याला जमा म्हणजे प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा जेवढा आहे तेवढा आपण घेतलंय. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा भाग जप्तीचं. आता भाग जप्तीचं अभ्यासत असताना भाग जप्तीचं उदाहरण अभ्यासत असताना ही माहिती वाचून घ्या. जर भागधारक हा भाग वाटप किंवा याचनेची दोन्ही रक्कम देण्यास अपयशी ठरला तर प्रमंडळ भागधारकाला थकीत रकमेचा भरणा करण्यासंबंधी स्मरणपत्र पाठवते. ही महत्वाची ओळ आहे बरं का. जर भागधारक हा भाग वाटप किंवा याचनेची हप्ती दोन्ही रक्कम देण्यास काय ठरला? अपयशी ठरला तर प्रमंडळ भागधारकाला थकीत रकमेचा भरणा करण्यासंबंधीचं कोणतं पत्र पाठवते? स्मरणपत्र पाठवते. मला आठवण करून देते की बा रक्कम भरा. अशा स्मरणपत्राला भागधारकांनी अनुकूल प्रतिसाद दिला नाही तर संचालक कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या तरतुदीनुसार भागांची काय करू शकतात? जप्ती करू शकतात. भागांची जप्ती कधी होते? अगोदर स्मरणपत्र पाठवतात आणि जर स्मरणपत्राला योग्य अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही तर भाग काय केले जातात? जप्त केले जातात. तेव्हा भाग जप्त केला तेव्हा अशा संदर्भात जप्त करण्याच्या तारखेपर्यंत मागणी रकमेसह भांडवल खाते नावे केले जाते. या भागावर आधी मिळालेल्या राशीने भाग जप्त खाते जमा केले जाते. तसेच संबंधित थकीत मागण्यांची खाते जे आहेत ते देखील काय केलं जाते? जमा केलं जाते. आता भाग जप्तीची नोंद बघा. या ठिकाणी भाग जप्तीची नोंद या प्रकारे होईल. ही नोंद महत्वाची आहे बरं का. भाग जप्तीची काय होईल? भाग भांडवल खाते नावे, या ठिकाणी भाग जप्त खात्याला जमा किंवा भाग थकीत हप्ता खात्याला जमा, हीच नोंद आपण असेही लिहू शकता बरं का. भाग भांडवल खाते नावे, त्यानंतर थकीत हप्ता खात्याला जमा आणि भाग जप्त खात्याला जमा. म्हणजे हे काहीच नाही, हे आपण असं अल्टरनेट करू शकता, असं काही नाही. ठीक आहे, समजून घ्या फक्त. डायरेक्ट उदाहरण घेतो आपण भाग जप्तीचं, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता हे उदाहरण बघा, श्रद्धा कंपनी लिमिटेडचं उदाहरण आहे. आता श्रद्धा कंपनी लिमिटेडने बघा या ठिकाणी डायरेक्ट आपण उदाहरण समजून सांगू, त्या वेळ न लावता. बघा, श्रद्धा कंपनी लिमिटेडने 1,00,000 समभाग प्रत्येकी 1,00,000 समभाग प्रत्येकी 10 रुपयाचा 2 रुपये आधी मूल्याने म्हणजे प्रव्याजीवर काय केलाय? विक्रीस काढलाय. भागावर देय राशी पुढील प्रमाणे होती. ओके, भागावर देय राशी कशी होती? पुढील प्रमाणे होती. अर्जासोबत 3, आवंटनावर 5, प्रथम व अंतिम हप्त्यावर 4. मग या ठिकाणी बघा 10 आणि 2 12चं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 3 आणि 5 8, 8 आणि 4 12 आहे, काही अडचण नाही. 1,20,000 भागासाठी काय आलेत? अर्ज आले. 1,20,000 भागासाठी काय आलेत? अर्ज आलेत. आणि हे गणित थोडस महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 1,20,000 भागासाठी काय आलेत? अर्ज आलेत. सर्व अर्जदारांना अनुपातिक प्रमाणात काय करण्यात आले? आवंटन करण्यात आले. अतिरिक्त अर्जासोबत मिळालेली रक्कम काय करण्यात आली? या ठिकाणी समायोजित करण्यात आले. विनीताला 200 भागांचं आवंटन करण्यात आलं होतं. ती प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीची राशी देण्यास काय ठरली? अपयशी ठरली. त्यामुळे तिच्याकडले भाग काय केलेत? जप्त केलेत. त्यामुळे तिच्याकडले भाग काय केलेत? जप्त केलेत. तर या ठिकाणी बघा, जप्त केलेल्या भागांची, हा ठीक आहे, काय अडचण आहे. आता वर्किंग नोट बघा. पहिली वर्किंग नोट काय घ्यायची? अर्ज घ्यायची. अर्ज किती आलेत? 1,20,000. 1,20,000 गुणिले किती?
1,20,000 गुणिले 3 रुपये, 1,20,000 गुणिले 3 रुपये करा, अर्जाची रक्कम मिळून जाईल. त्यानंतर जास्तीचे अर्ज किती आले? 20,000. मग इथं लिहायचं जास्तीचे अर्ज 1,20,000 नाही, सॉरी 1,20,000 नाही, फक्त 20,000 गुणिले 3 किती येणार बघा? 60,000. ओके. त्यानंतर 3,60,000 ते एकूण अर्जाची रक्कम, जास्तीचे अर्ज झाले. त्यानंतर काय करायचे बघा? जास्तीच्या अर्जाची रक्कम अनुपातिक वाटप केलंय ना, मग काही रक्कम भाग भांडवल खात्याला आणि काही तिकडे पाठवायची, बरोबर, भाग वाटप खात्याला. जास्तीच्या अर्जाची भाग वाटप खात्याला येईल आणि अर्जाची रक्कम तिकडे येईल, आहे का नाही, भाग भांडवल खात्याला. त्यानंतर आवंटन बघा, आवंटनाचं काय करायचे? वर्किंग नोट याच प्रकारे. आवंटन किती भागांचे आवंटन? 1,20,000 नाही येणार, 1,00,000 येणार, लक्षात ठेवा. 1,00,000 गुणिले 5 घ्या, किती येणार? 5,00,000. हे 3,60,000 येते, हे 60,000 येते. ओके. आता याच्यामध्ये आवंटनाची रक्कम काय केली बघा? मिळाली आहे. आवंटनाची मिळालेली रक्कम किती बघा? आवंटनाची मिळालेली रक्कम ती 5,00,000 आणि ती 60,000 वजा करायची, म्हणजे किती येणार? 4,40,000 रुपये मिळणार. आवंटनाच्या रकमेमधून जास्तीच्या अर्जाची रक्कम वजा करायची. 5,00,000तून 60,000 वजा करा, 4,40,000 उरतात. नंतर प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागवली, पण या ठिकाणी आवंटन प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम देण्यास अपयशी ठरले म्हणले. मग आता प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम किती रुपये प्रमाणे मागवल्या बघा? प्रथम व अंतिम हप्ता 1,00,000 भागाचा किती रुपये प्रमाणे मागवलाय? 4 रुपये प्रमाणे मागवलाय, म्हणजे किती येणार? 4,00,000 येणार. आता प्रथम व अंतिम हप्त्याची मिळालेली रक्कम, मिळालेली रक्कम किती आहे बघा? काय करायचे? 200 भागांची रक्कम मिळालीच नाही प्रथम व अंतिम हप्त्याची. 200 गुणिले 4 म्हणजे किती? 800 रुपये येते. दोनशे गुणिले 4 म्हणजे किती? 800. मग काय करा? 4,00,000तून 800 वजा करा. 4,00,000तून 800 वजा केल्यावर किती उरतात बघा? 3,99,200. 3,99,200 एवढी रक्कम मिळाली म्हणून नोंद करायची. काहीच नाही, डायरेक्ट नोंदी बघा. आता पहिली वर्किंग नोट काय केली आपण? अर्जाची रक्कम मिळाली, बँक खाते नावे 3,60,000, समभाग अर्ज खात्याला जमा 3,60,000. नंतर अर्जाची रक्कम काय केली? भाग भांडवल खात्याला काय पाठवली? जास्तीच्या अर्जाची रक्कम काय केली? अनुपातिक वाटप केली. नोंद बघा, भाग अर्ज खाते नावे 3,60,000, भाग भांडवल खात्याला जमा 3,00,000 आणि भाग वाटप खात्याला जमा 60,000. जास्तीचा अर्ज काय केला आपण? मूळ भागाच्या अर्जाची रक्कम भाग भांडवल खात्याला, जास्तीच्या अर्जाची रक्कम भाग वाटप खात्याला पाठवल्याबद्दल. त्यानंतर आवंटनाची रक्कम मागवली प्रव्याजीसह, समभाग वाटप खाते नावे 5,00,000, समभाग भांडवल खात्याला जमा 3,00,000 आणि भाग प्रव्याजी खात्याला जमा 2,00,000. मला वाटतं या ठिकाणी आपली आवंटनाची वर्किंग नोट सांगायची राहिली का? इथं सांगायची राहिली बरं का या ठिकाणी, सॉरी. आवंटनाची 5,00,000 होती, त्यामध्ये 3,00,000 रुपये वाटपाचे, 2,00,000 रुपये प्रव्याजी. तुम्हाला इथं समजायला पाहिजे, अरे का आपण मिळाली रक्कम काढल्या. समजून घ्या, सॉरी बरं का. आता भाग वाटपाची रक्कम प्रव्याजीसह मागवल्याबद्दल. आता भाग वाटपाची रक्कम मिळाली म्हणून आपण वर्किंग नोट मध्ये काढली बघा. बँक खाते नावे 4,40,000, समभाग वाटप खात्याला जमा 4,40,000. नंतर प्रथम व अंतिम हप्ता मागवला, प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे 4,00,000, भाग भांडवल खात्याला जमा 4,00,000. आता प्रथम व अंतिम हप्ता मिळाला किती? 3,99,200. बँक खाते नावे 3,99,200, समभाग प्रथम व अंतिम हप्ता खात्याला जमा 3,99,200. आता इथपर्यंत झालं. इथपर्यंत झाल्याच्या नंतर पुढची नोंद वर्किंग नोट बघा काय राहिली आपली, की त्यांनी काय केले? अपयशी ठरल्यामुळे 200 भाग काय केलेत? जप्त केलेत. 200 भाग जप्त केले, तर भाग जप्तीची वर्किंग नोट स्पेशल लिहून घ्यायची. भाग जप्ती किती भाग जप्त केलेत? 200. यामध्ये काय करायला पाहिजे? पहिल्यांदा काय करायचं? मूळ भाग भांडवल काढायचं. पहिल्यांदा काय करायचं? मूळ भाग भांडवल. 200 भागाचं स्टार्टिंगला किंमत किती होती बघा भागाची?
स्टार्टिंगला किंमत होती 10 रुपये प्रमाणे, 200 भागाची 10 रुपये प्रमाणे 200 गुणिले 10 म्हणजे किती येणार 2000. त्यानंतर थकीत हप्ता किती रुपये राहिलाय 800 रुपये. थकीत हप्ता किती रुपये येणार 200 भागाचा 4 रुपये प्रमाणे, बरोबर आहे. प्रथम व अंतिम हप्ता 4 रुपये प्रमाणे थकीत होता ना, बघा की 200 भागाचं आवंटन करण्यात आलं होतं. प्रथम व अंतिम हप्ता राशी देण्यास अपयश ठरला. प्रथम व अंतिम हप्ता 4 रुपये प्रमाणे आहे, बरोबर आहे. 4 बरोबर किती येणार 800 रुपये येणार. वजाबाकी करा किती रुपये येतात 1200. त्या 1200ला काय म्हणायचं भाग जप्ती. ओके, डायरेक्ट तुम्हाला मी भाग जप्तीची नोंद सांगितली होती. जशा तशी वर्किंग नोट लिहिली का नाही अशीच नोंद करायची. भाग भांडवल खाते नावे थकीत हप्ता खात्याला जमा, भाग जप्त खात्याला जमा. बघा भाग भांडवल खाते नावे 2000, प्रथम व अंतिम थकीत हप्ता खात्याला जमा 800 रुपये आणि भाग जप्त खात्याला जमा 1200 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी हे उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे. आता एक तुम्हाला महत्वाचं उदाहरण या ठिकाणी सांगायचंय. ते महत्वाचं उदाहरण सांगून आपण या ठिकाणी स्टॉप करू, आहे का नाही. हे बाकीचे उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, काही अडचण नाही. आपण घेतला असतं पण आपल्याकडे वेळ कमी आहे. एक उदाहरण आहे जे की तुम्हाला थोडस कन्फ्युज करू शकते. काय झालं रे बाबा. काय सांगा लाईट चालली आहे, हे लईच हँग व्हायले हो. एकच मिनिट रे बाबा, आता काय करावं. एकच उदाहरण समजून सांगायचं तुम्हाला, ते चांगलं की बस झालं. मग आता एवढं करून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला बी आता किती वेळा होते की रे बाबा. हंग आला आला. ओके बॉस. तर बघा आशा लिमिटेडचं उदाहरण आहे हे शेवटचं उदाहरण आहे बरं का. यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन असं आहे की बघा खालील प्रकरणामध्ये आपल्याला भाग जप्त आणि पुनर्निर्गमनासंबंधीच्या काय करायच्यात नोंदी करायच्यात. भाग जप्त आणि पुनर्निर्गमनासंबंधीच्या नोंदी करायच्यात. तर या सगळ्यात महत्वाचं पुनर्निर्गमन कसं होते काय नाही तर बघा वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्हाला फक्त एक दोन समजून सांगतो म्हणजे बाकी तुम्हाला समजून जाईल. बघा आशा लिमिटेडने प्रतिभाग 20 रुपयाचे 100 भाग ज्याच्यावर सर्व याचना करण्यात आल्या होत्या या भागावर प्रथम याचना प्रतिभाग 3 रुपये, अंतिम याचना प्रतिभाग 5 रुपये न मिळाल्यामुळे ती जप्त केली. 80 भाग प्रतिभाग 15 रुपये प्रमाणे पूर्णदत्त भाग म्हणून काय केले पुनर्निर्गमित करण्यात आले. आता या ठिकाणी काय केलं बघा 100 भाग होते 20 रुपये प्रमाणे म्हणजे 20 रुपयाचे 20 रुपये प्रमाणे 100 भाग होते तेव्हा सगळ्या मागण्या करल्या होत्या. पण प्रतिभाग 3 रुपये प्रमाणे प्रथम याचना आणि 5 रुपये प्रमाणे अंतिम याचना मिळाली नाही म्हणून ते भाग जप्त केले. आणि जप्त केल्यानंतर काय केले माहिती का 100 भाग विकले नाही तर किती भाग विकले 80 भाग विकले. मग ते 80 भाग विकल्याच्या नंतर समजा नेमका आपल्याला 80 भाग 15 रुपये प्रमाणे पूर्णदत्त भाग म्हणून काय केले ते विकलेत. मग ते 80 भाग विकल्यावर त्याची वर्किंग नोट कशा प्रकारे सोडवायची
तर एक थोडक्यात समजून घ्या या ठिकाणी बघा. स्टार्टिंगला किती भाग विकले होते? 100 भाग विकले होते, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे? भाग जप्ती करायचे. मग भाग जप्ती आपण काय केली? स्टार्टिंगला लिहिलं का भाग जप्ती किती भाग? 100 भाग. त्याच्यामध्ये मूळ भाग भांडवल 100 गुणिले 20, 100 गुणिले 20 एवढं मूळ भाग भांडवल आहे. त्यानंतर थकीत हप्ता किती रुपये प्रमाण होता? प्रथम 3 रुपये प्रमाण. मग 100 गुणिले 3 रुपये केला आपण. 100 गुणिले 3 रुपये केलं किती आले? 300 आले. अंतिम थकीत हप्ता किती केला? 100 गुणिले 5. म्हणजे काय केलं आपण? 300 आणि 500 वजा केले 2000 उरले किती? 1200. म्हणजे ही काय झाली? भाग जप्ती झाली 1200. भाग जप्ती किती झाली? ती 1200. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुनर्निर्गमन केले. पुनर्निर्गमन म्हणजे भागाची काय करणे? विक्री करणे. यामध्ये बघा मूळ भाग भांडवल आता किती भाग विकलेत? 80 भाग विकलेत, 100 विकले नाही. म्हणून आपण काय केलं? 80 गुणिले 20 घेतलं, किती आले? 1600 आले. त्याच्यामध्ये पुनर्विक्री 15 रुपये प्रमाणे केले. 80 भागाचे 15 रुपये प्रमाणे बघा किती व्हायलेत? 1200 रुपये व्हायलेत. मग 1600 मधून 1200 वजा केले तर भाग जप्ती किती आली? 400 आले. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, भाग जप्ती शिल्लक काढायचे, भांडवल निधी शिल्लक. मग 80 भागाच्या भाग जप्ती शिल्लक आपल्याला काढावी लागेल. 100 भागाला भाग जप्ती किती होती? 1200 होती. जेव्हा 100 भागाची जप्ती केली होती तेव्हा भाग जप्ती किती होती? 1200 होती. तर 80 भागाला किती म्हणले? मग 1200 गुणिले 80 केलं, 1200 गुणिले 80 केलं, 1200 गुणिले 80 भागिले 100 जर केलं तर किती आले? 960 आले. मग या 960 मधून भाग जप्ती शिल्लक जे आहे, भाग जप्ती शिल्लक बघा या ठिकाणी 80 भागाची भाग जप्ती शिल्लक 960 आहे. 960 मधून काय करायची माहिती आहे का? हे 400 वजा करायचे. 400 वजा केले, उरले किती? 560 उरले. म्हणजे भाग जप्ती शिल्लक किती आली? 560. म्हणजे 80 भागाचीच वजा करायची बरं का. 960 80 भागाची आली होती आणि 960 मधून हे 400 वजा करा, 560 आली. त्यानंतर 2 नंबरचं विधान बघा. त्याच्यामध्ये 2 नंबरचं विधान बी काय सांगितलंय? यामध्ये बघा भक्ती लिमिटेडने 10 रुपये मूल्याचे 100 भाग जप्त केले, ज्यावर प्रतिभाग 6 रुपये प्रमाणे मागणी करण्यात आली होती. या भागधारकाने अर्ज राशी, आवंटन राशी, प्रतिभाग 5 रुपये प्रमाणे भरणा केलेला होता. या भागापैकी 80 भाग प्रतिभाग 6 रुपये पूर्ण म्हणून काय केले? पुनर्निर्गमित केले. हे थोडंसं कन्फ्युज होतंय. तर बघा काय केले? 100 भाग जप्त केलेत. एक काम करायचं, 100 भाग जप्त केलेत पण 6 रुपये प्रमाणे मागणी करण्यात आली होती. मग याचा अर्थ 6 रुपये प्रमाणे मागणी केली तर 4 रुपये प्रमाणे मिळाली नाही. 6 रुपये प्रमाणे मागणी केली होती म्हणजे 4 रुपये प्रमाणे सॉरी भक्ती लिमिटेडने 10 रुपये मूल्याचे 100 समभाग जप्त केले, ज्यावर प्रतिभाग 6 रुपये प्रमाणे मागणी, म्हणजे 6 रुपये प्रमाणे मागणी केली होती, बरोबर. तर त्यामध्ये बघा ज्या भागधारकाने अर्ज राशी आणि आवंटन राशी प्रतिभाग 5 रुपये प्रमाणे भरणा केला होता, म्हणजे 6 रुपये प्रमाणे मागणी होती पण 5 रुपये प्रमाणे भरणा केला होता, म्हणजे 1 रुपया प्रमाणे रक्कम मिळाली नाही, म्हणून ते भाग काय केले? जप्त केले. आणि नंतर इथं पण काय केले? 80 भाग 6 रुपये प्रमाणे पुनर्निर्गमित केले. मग इथं बघा आता वर्किंग नोट काय सांगितलं? जप्ती किती भाग? 100. मागणी किती रुपये प्रमाणे होती? 6 रुपये प्रमाणे. मग मूळ भाग भांडवल 100 गुणिले 6 600 आली. थकीत हप्ता किती रुपये प्रमाणे होता? 1 रुपया प्रमाणे, कारण 5 रुपये प्रमाणे मिळाली होती आहे का नाही. मग थकीत हप्ता 100 गुणिले 1 रुपया म्हणजे 100 आले. 600 मधून 100 गेले, किती उरले? 500. 500 भाग जप्ती आली. आता 500 भाग जप्ती इथं बघा भाग जप्ती 100 भागाची 100 गुणिले 6 म्हणजे 600. थकीत हप्ता 100 गुणिले 1 म्हणजे किती आला? 100 आला. भाग जप्ती किती आली? 500. 600 मधून 100 वजा केले, 500 आले. आता पुनर्निर्गमन मूळ भाग भांडवल 80 भाग विकले होते, 80 गुणिले 6 केले, 480 आले. पुनर्विक्री 80 गुणिले 6 केलं, 480 आले. मग या ठिकाणी भाग जप्ती किती आहे? 0 आहे. काहीच नाही करायचं, भाग जप्ती शिल्लक काढायचे. तर भाग जप्ती शिल्लक काढण्यासाठी काय करायचं? भाग जप्ती शिल्लक काढण्यासाठी बघा 100 बरोबर 500, म्हणजे 100 भागाला 500 होती. 100 भागाला किती होती? 500 होती. तर 80 भागाला किती येणार ते आपल्याला काढायचे. 500 गुणिले 80 भागिले 100 करा, बरोबर किती येणार? 400. मग काय करायचं? 400 मधून ते 0 वजा केले, शिल्लक किती येणार? 400.
तर अशा प्रकारे पुढच्या पण उदाहरणाचं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सोडवायचं आहे. तर एक काम करा, या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रकरणामध्ये काही अडचण वाटत असेल तर मला कॉल करून तुम्ही म्हणजे तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी काय करू शकता, विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबवता, वेळ महत्वाचा आहे. तुम्ही बाकीच्या उदाहरणाची तयारी करा, जेवढे सांगितले तेवढे दोन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऑब्जेक्टिव्हचे आपण व्हिडिओ टाकले ते बघा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ऑल द बेस्ट.